नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे GDPचा जो ग्रोथ रेट आहे किंवा GDP विकास दर आपण त्याला म्हणूया किंवा GDP वाढीचा दर ज्याला म्हणूया, जो निगेटिव्हमध्ये गेलेला आहे. ऑब्व्हियसली पॅन्डेमिक सुरू आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की कोविड-19चं जे सगळीकडे साथ चालू आहे किंवा याच्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्था त्या ठिकाणी अपेक्षितच होता आपल्याला, कारण फर्स्ट क्वार्टरमध्ये जवळपास 23 पॉईंट समथिंग किंवा 24 पॉईंट समथिंगपर्यंत -24 पॉईंट समथिंग म्हणावं लागेल GDPचा दर जो आहे तो कोसळला होता. म्हणून ओव्हरऑल आपल्या एक गोष्ट लक्षात आली की या इयरमध्ये आपला जो ग्रोथ रेट आहे तो त्या ठिकाणी निगेटिव्हमध्ये राहणार आहे. सो आता याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर हा आहे की जरी ही हेडलाईन तुम्हाला दिसत असली की GDP विकास दर उणे 7.3% जाऊन पोहोचलेला आहे, तर भरपूर पोरांना बेसिक माहीत नसते की GDP काय असतो किंवा आता जी नवीन संकल्पना ॲड झालेली आहे, नवीन गव्हर्नमेंटने ॲड करायला लावली, ज्याला आपण GVA म्हणतो, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन ज्याला म्हणतो आपण, किंवा नॉमिनल GDP काय असते, रिअल GDP काय असते, किंवा GDP माहीत झाला तर मग GDPचा ग्रोथ रेट कशाला म्हणायचं, बरोबर. आणि सध्या करंट अफेअरमध्ये जगाची काय सिच्युएशन चालू आहे की फक्त भारताचाच ग्रोथ रेट त्या ठिकाणी घसरला, जगाच्या इकॉनॉमिक्सची सिच्युएशन कशी आहे, त्याच्या तुलनेमध्ये भारत कसा आहे सध्या, किंवा जगामध्ये GDPच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो, वेगवेगळ्या सेक्टर्स जे आहे त्याची स्थिती कशी आहे. असं म्हणतात की यावर्षी भारताच्या अर्थव्यवस्थेला शेतकऱ्यांनी तारलं, तर मग असं का म्हणतात की शेतीनं भारताच्या अर्थव्यवस्थेला तारलं. सो हे जे सर्व काही आहे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सविस्तर डिस्कस करायचं आहे. सो चर्चा करायला आपण सुरुवात करणार आहोत. सो आपलं जे लेक्चर आहे ते बेसिक्स प्लस करंट अफेअर म्हणजे जे आता चालू आहे रिसेंटमध्ये आणि याच्याशी रिलेटेड बेसिक डाटा, सो याच्यावर आधारित आपलं आजचं पूर्ण लेक्चर असणार आहे. आपण डिस्कस करायला सुरुवात करू आणि प्रत्येक गोष्टीचं जे आहे आपण ज्याला म्हणते ना एकूण एक संकल्पना ज्याला म्हणतो आपण तोडणे, तो प्रकार आज आपल्याला करायचा आहे. समजून उमजून प्रत्येक गोष्ट करायची आहे, म्हणजे तुम्हाला आजचं लेक्चर जे आहे यानंतर तुम्हाला आयुष्यात कधी GDPचा प्रॉब्लेम राहणार नाही. हा माझा शब्द आहे, म्हणजे फक्त लक्ष देऊन तुम्हाला ऐकायचं आहे, एकरूप होऊन लेक्चरला तुम्हाला ऐकायचं आहे. म्हणजे पुढे जाऊया आपण. हे माझं इन शॉर्ट इंट्रोडक्शन दिलेलं आहे. मला UPSC मुलाखतींचा अनुभव, राज्यसेवा मुलाखतींचा अनुभव, माझं कुठल्या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे, या सर्व गोष्टींचा मी त्या ठिकाणी एक्सपिरियन्स मी मेन्शन केलेला आहे. त्यानंतर हे विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप आहे, जे तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. सो ज्याच्यामध्ये एज्युकेशन ट्री मीडिया कंपनीचं ॲप आहे. याच्यामध्ये फ्री डाटा जर म्हणत असाल तुम्ही किंवा फ्री मटेरियल काय प्रोव्हाइड केलं आहे सर तुम्ही, सो आजकाल मी त्याच्यामध्ये नोट्स अकॅडमीच्या टाकायला सुरुवात केलेली आहे. विदर्भ IAS अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर देखील टाकतोय मी. पण आयोगाचे झालेले पेपर म्हणा किंवा सिलेबस जो असतो तुमचा किंवा आणखी महत्त्वाची जी बुक लिस्ट हा जो प्रकार असतो, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी फ्री प्रोव्हाइड केलेल्या आहे. आणि ज्या लोकांना कोर्सेस जॉईन करायचे आहे, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स समजत नाही बाबा, मला बेसिकपासून शिकायचं आहे टॉप लेवलपर्यंत, सो ते देखील आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी ॲपवर ते कोर्सेस सिंगल कोर्सेस, इंटिग्रेटेड कोर्सेस अवेलेबल केलेले आहे. जे विद्यार्थी इच्छुक असतील ते त्या ठिकाणी ते कोर्सेस जॉईन करू शकता. एक्झामला तुम्हाला 100% फायदा होणार. म्हणजे टीचिंगचं किंवा याचं वैशिष्ट्य काय आहे की डायरेक्ट तुमच्या ब्रेनमध्ये जाणार ती गोष्ट, म्हणजे तुम्हाला जास्त अभ्यास करायची त्या ठिकाणी गरज पडणार नाही. जर लेक्चर तुम्ही व्यवस्थित ऐकत असाल आणि दिलेला डाटा तुम्ही रिवाईज करत असाल आणि प्रत्येक वेळेस आपण अपडेटेड डाटा देतो. म्हणजे ऑलरेडी माझा GDP GVA ही सगळ्या संकल्पना, नॅशनल इन्कम काय असते याच्यावर मी 7-8 लेक्चरची सिरीज घेतलेली आहे. सध्या परकीय व्यापारावर सिरीज चालू आहे, 7वा-8वा लेक्चर चालू आहे. टोटल 10 लेक्चर, म्हणजे एकाच टॉपिकवर 10 लेक्चर आपण 1-1 तासाचे त्या ठिकाणी कंडक्ट करतोय. म्हणजे टोटल तुमच्या डोक्यात ती सगळ्या संकल्पना फिटोफिट बसल्या पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि आता हे जे आहे, हे जे लेक्चर आहे ॲक्च्युली हे काय आहे की हे अपडेटेशन ज्याला म्हणतो की बाबा दरवर्षी काय होतात, गोष्टी बदलत जातात, तर मग त्याच्यामध्ये हे व्हॅल्यू ॲडिशन त्या ठिकाणी असणार आहे आजचं लेक्चर. सो पुढे जाऊया आपण. आता हा जो डाटा आहे की सर तुम्हाला कसं कळालं -7.3% ग्रोथ रेट आहे, सो मला कसं कळालं, तर प्रेस नोट हा एक नावाचा प्रकार असतो, म्हणजे गव्हर्नमेंट ती पब्लिश करत असते. सो एक 10-11 पेजेसची फार छोटीशी प्रेस नोट त्यांनी यावेळेस काय केलेली आहे, पब्लिश केलेली आहे. पब्लिश करणारं डिपार्टमेंट कुठलं होतं विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला माहीत पाहिजे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे, बरोबर आहे, सांख्यिकी कार्यालय म्हणावं लागेल त्याला, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. सो ते कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. ही जी मिनिस्ट्री आहे किंवा हे जे मंत्रालय आहे त्याच्या अंडर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस वर्क करते. ह्या नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने काय केलेलं आहे, नुकताच ते पब्लिश केलेलं आहे. त्याच्यात ते एक 10 पेजेसचं आहे, पण तुम्हाला 10 पेजेस वाचण्याची गरज नाही. आजच्या लेक्चरमध्ये याचा पूर्ण सारांश प्लस बेसिक ह्याचं काय मिळणार आहे तुम्हाला, एक रेअरेस्ट कॉम्बिनेशन आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आपण पुढे जाऊया. फक्त लक्षात ठेवा कोण पब्लिश करत असते. एखाद्या वेळेस जर आयोगाचा मूड झाला तर तुम्हाला माहीत पाहिजे 2021चा डाटा काय आहे म्हणून, आणि मोस्ट ऑथेंटिक असते हे. आता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे एकदा इन शॉर्ट पाहून घेऊ, नंतर मग एक एक संकल्पना तोडायला आपण सुरुवात करू. फॅक्च्युअल डाटा म्हणून लक्षात ठेवा
की यांचं म्हणणं काय, आता याच्यामध्ये तुम्हाला 4 आकडे दिलेले आहेत जवळपास, 1 2 3 4. एकमध्ये दिलेला आहे GVA बेसिक प्राईस, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कधीचं लक्षात ठेवायचं आहे, आता 2020-21 आणि 19-20ला किती होतं. GVA ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन थोड्या वेळात पाहू आपण GVA काय असते आणि ते कशात दिलेलं आहे त्यांनी, ॲड बेसिक प्राइजेस. आता हे बेसिक प्राइस पण काय असते हे पण थोड्या वेळात पाहायचं आपल्याला. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट कन्सिडर केल्या नाही जाणार नाही की हे तर तुम्हाला माहीतच असते म्हणून. सो प्रत्येक गोष्ट काय केल्या जाईल, तुम्हाला बेसिकपासून सांगितल्या जाईल, बरोबर. ते सांगण्याच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो. भरपूर पोरांना असं वाटते की सर हे 2021 का नाही आहे, 2022 का नाही आहे, हे असं का लिहितात सर 2020-21. आपण बेसिकपासून सुरुवात करू इथपासून. तर लक्षात ठेवा हे 20-21 असं का लिहितात, कारण आपलं जे आर्थिक वर्ष आहे ते जानेवारी ते डिसेंबर नाही आहे. जर जानेवारी ते डिसेंबर आहे तर आपण म्हटलं असतं 2020चा डाटा किंवा 2021चा डाटा, मग 2020च्या डाटाला आपण 21 सोबत कम्पेअर केलं असतं. मात्र तसं नाही आहे. आपण काय करतो, 19-20चा डाटा 20-21शी कम्पेअर करतो. सर मग हे असं कसं आहे 20-21 19-20, ते याच्यामुळं की आपलं जे आर्थिक वर्ष आहे ते कधीपासून सुरू झालेलं आहे. आता जर 20-21 जर म्हणायचं झालं तर लक्षात ठेवा 1 एप्रिलपासून आपलं आर्थिक वर्ष सुरू होते. लक्षात ठेवा 1 एप्रिलपासून सुरू होते. 1 एप्रिल 2020 मध्ये आर्थिक वर्ष आपलं सुरू झालं, बरोबर. ते जर 1 जानेवारीला सुरू झालं असतं आणि 31 डिसेंबरला संपलं असतं तर 2020च म्हटलं असतो आपण. पण आपलं आर्थिक वर्ष 1 जानेवारीला सुरू होत नाही, ते कधी होते 1 एप्रिलला. आणि कधी संपते विद्यार्थी मित्रांनो, 31 मेला संपते आहे. ते येतं लक्षामध्ये, कधी संपते आहे ते 31 मेला संपते आहे. मग 31 मे 2021 मध्ये ते आर्थिक वर्ष काय झालं, संपलं. म्हणून असं लिहितात 2020 ते 2021, म्हणजे 2020-21 असं ते लिहितात. 1 एप्रिलपासून सुरू झालं, 31 मेला संपलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो डाटा आहे हा आत्ता 1-2 जूनला पब्लिश झालेला आहे. कशामुळे 1-2 जूनला पब्लिश केलेला आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल कार्यालय जे आहे किंवा ऑफिस जे आहे त्यांनी 1-2-3 जूनमध्येच या 2-3 दिवसातच हा डाटा पब्लिश केलेला आहे. तो कशामुळं, कारण 31 मेला त्यांचा सर्वे काय झालेला आहे त्या वर्षाचा कंप्लीट झालेला आहे, म्हणून 1-2 तारखेला त्यांनी पब्लिश केलं. 31 मेला संपलं ते, 1 जून 2 जूनला काय केलं त्यांनी पब्लिश करून टाकला डाटा तो. सो 1 एप्रिल ते 31 मे 2021 पर्यंत आर्थिक वर्ष असल्यामुळं हे असं लिहितात. आता डाटा काय लक्षात ठेवायचा आहे, GVAचा डाटा लक्षात ठेवायचा आहे. सो फक्त GVAच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवा, आपला GVA काय आहे. आता याला कसं वाचायचं, हे जे सगळे आकडे आहे हे करोडमध्ये आहे किंवा करोड्समध्ये दिलेले आहे किंवा करोडामध्ये दिलेले आहे आकडे. मग ह्याला वाचायचं कसं, हे तर फार लांबलचक दिसते सर. मी सोपं सांगतो तुम्हाला, पहा. ह्याला लक्षात ठेवायचं 124 लाख कोटी. हा आकडा किती आहे माहिती आहे का, 124 लाख कोटी. CR लिहितो मी इथं, 124 लाख कोटी हा काय आहे त्या ठिकाणी, हा आकडा आहे. त्यानंतर हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, NDP पण लक्षात ठेवण्याची गरज नाही. चांगल्या पद्धतीनं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, GDP जो परीक्षेमध्ये विचारतात. जे पोरं मेन्स दिलेले आहेत त्यांना माहीत आहे आकड्यांचं महत्त्व किती आहे, GDP ग्रोथ रेटला महत्त्व किती आहे. पंचवार्षिक योजनांमधले GDPचे ग्रोथ रेट आयोगाने, म्हणजे असं समजून चला मेन्समध्ये एक क्वेश्चन असतो म्हणजे असतोच त्याच्यावरती. सो त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की आपला GDP किती आहे सध्याच्या पोझिशनला. GVA लागणार आहे आपल्याला, हे फक्त लक्षात ठेवा. आपण परत एकदा रिकॉल करू याला. पण पाठ काय करायचं आहे, GVA पाठ नाही झालं तरी चालतंय, पण पाठ काय असलं पाहिजे तुम्हाला की 2019-20 मध्ये आपला जो GDP आहे तो किती होता, 145 लाख कोटी. काय म्हणू आपण, 145 लाख कोटी हा आपला काय होता विद्यार्थी मित्रांनो, GDP होता. कधी होता तो, 2019-20 मध्ये. आता तो किती झालेला आहे, 135 लाख कोटी. किती झालेला आहे हा किती झालेला, 135. मला सांगा मग वाढला की कमी झाला. लक्षात ठेवा भारताचा GDP काय झालेला आहे, कमी झालेला आहे. भारताचा GDP काय झालेला आहे, कमी. कशामुळं, पॅन्डेमिक सिच्युएशनमुळं, कोविड-19मुळं भारताचा GDP घसरला. नाही तर तुम्ही जर पाहिलं 18-19च्या तुलनेत 19-20चा जास्त आहे. पहा 140 म्हणजे 140 लाख कोटी येते लक्षात 18-19 मध्ये, आणि 19-20 मध्ये तो किती झालेला आहे, 145 लाख कोटी. परंतु 20-21 मध्ये पॅन्डेमिक असल्यामुळं त्याचा जबड, म्हणजे जे लॉकडाऊन लागलेले आहे त्या लॉकडाऊनमुळे भारताची अर्थव्यवस्था पूर्ण मोडकळीस आलेली आहे. त्याचा जबर फटका भारताला बसला. जगातल्या बहुतेक देशांना, सगळेच देश त्याच्यामधून चाललेले आहे. सो भारतही त्याच्यापैकी एक आहे. सो तो 145 वरून 135 वर आला. पहिले 140 वरून 145 लाख कोटीवर गेला, 145 वर तो 145 वरून 135. मग किती टक्क्यांनी तो घटलेला आहे, तर तो घटलेला आहे -7.3%. हे एक लक्षात ठेवा तुम्ही.
बरोबर, म्हणजे तो वाढण्याऐवजी काय झाला, मायनस सिम्बॉल काय दर्शवते, वाढला असता तर आपण पॉझिटिव्हमध्ये घेतलं असतं, परंतु जीडीपीचा ग्रोथ रेट काय झालेला आहे त्या ठिकाणी, घसरलेला आहे. -7.3%नी तो काय झालेला आहे त्या ठिकाणी, घसरलेला आहे. त्याच्यामुळं काय केलेलं आहे आपण, ते मायनस सिम्बॉलनी तो दाखवलेला आहे. 7.3%नी तो घटलेला आहे, म्हणून त्याच्यासाठी निगेटिव्ह सिम्बॉल आपण दाखवलेला आहे. आलं लक्षामध्ये. आता हे भानगड काय सर, जीडीपी, जीएनपी, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तर काही कळायला मार्गच नाही सर. हे जीव्हीए वगैरे तुम्ही बोलून गेले, तर आता आम्हाला हे सगळं तुम्ही एक्सप्लेन करून सांगा सागर सर. तर आता आपण काय करूया, हे 1 बाय 1 एक्सप्लेन करायला. डाटा एकदा पाहून घेतला फॅक्च्युअल, वारंवार आपण याच्याबद्दल बोलणारच आहोत. आता आपण काय करूया, कन्सेप्टमध्ये हात घालूया. जीडीपी म्हणजे काय, तर लक्षात ठेवा जीडीपीची डेफिनेशन काय आहे बघा. मी इथं समजावून सांगतो तुम्हाला, म्हणजे आपल्या बोर्डवर घेण्यात थोडीशी मजा आहे, म्हणजे अभ्यास करणं त्याच्यावर. समजा हा भारत देश आहे, ह्या भारत देश आहे किंवा ही भारत देशाची बॉर्डर आहे समजा, बरोबर. सो या बॉर्डरमध्ये, ह्या भारत देशाच्या बॉर्डरमध्ये, बरोबर, किंवा याच्या जिओग्राफिकल बॉर्डरमध्ये, येतं लक्षात, एका आर्थिक वर्षामध्ये असं समजू आपण, आर्थिक वर्ष 1 वर्ष पकडू आपण, 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपण आपलं आर्थिक वर्ष पकडू, बरोबर. 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष पकडू आपण. सो ह्या एका आर्थिक वर्षामध्ये, बरोबर आहे, तुमच्या देशाच्या बॉर्डरच्या आतमध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादित होतात, जेवढ्या वस्तू आणि सेवा तुमच्या काय होतात, उत्पादित होतात, त्याचे अंतिम मूल्य, त्याचे काय अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी. अंतिम मूल्य, त्यात एक शब्द आपण ऍड करतो, तो म्हणजे अंतिम बाजार मूल्य. अंतिम बाजार मूल्य म्हणजे काय असते त्या ठिकाणी, जीडीपी असते. हे एक्झामच्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवा. जीडीपी म्हणजे काय की, लक्षात ठेवा, एका आर्थिक वर्षामध्ये त्या देशाच्या आर्थिक किंवा भौगोलिक सीमेमध्ये, त्या देशाच्या आर्थिक किंवा भौगोलिक सीमेमध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादित होतात, त्याचा व्हॉल्यूम नाही, त्याचा किलोग्रॅम नाही, त्याचा किलोमीटर नाही, तर त्याचं काय अंतिम बाजार मूल्य. हा शब्द बाजार लक्षात ठेवा. अंतिम बाजार मूल्य म्हणजे पुस्तकामध्ये बाजार हा शब्द वापरलेला नाही आहे, मी तुम्हाला माझ्याकडून व्हॅल्यू ॲडिशन सांगतो. हा शब्द लक्षात ठेवा. अंतिम बाजार मूल्य म्हणजे काय असते, तुमचं जीडीपी असते. मग जीडीपीमध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहे की, तुमचा जो जीडीपी आहे त्याच्यामध्ये तो एका आर्थिक वर्षातला असला पाहिजे. येतं लक्षामध्ये, स्पेसिफिक टाइम स्पॅनमधला असला पाहिजे. जसा 1 एप्रिल ते 31 मार्च याच्या दरम्यानचा आपण जीडीपी मोजतोय, तर मग हे मोजत असताना मागच्या वर्षी जी वस्तू उत्पादित झालेली आहे किंवा सेवा उत्पादित झालेली आहे ती या वर्षात नाही मोजता येणार. सो कोणत्या वस्तू आणि सेवा मोजायच्या, ज्या 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान तयार झालेल्या सेवा आणि वस्तूच तुम्हाला मोजाव्या लागतील. नंबर 1 महत्त्वाची फॅक्ट. नंबर 2, त्या तुमच्या देशाच्या बॉर्डरमध्ये तयार झालेल्या असल्या पाहिजे. त्या वस्तू आणि सेवा काय झालेल्या पाहिजे, तुमच्या देशाच्या बॉर्डरमध्ये तयार झालेल्या असल्या पाहिजे. सो त्याच्यामध्ये बॉर्डर पण कोणती, जिओग्राफिक बॉर्डर. येतं लक्षात. सो असं जर झालं समजा की एखादी अमेरिकेत वस्तू तयार झाली, समजा असं समजू की एखादी कार आहे, इथं USA नावाचा देश आहे, तिथे एखादी कार तयार झाली त्यानं भारतात आणून विकली, तर भारताच्या जीडीपीचा ती भाग असेल का. जरी भारतात विकली, भारतीय माणसांनी विकत घेतली किंवा भारतीय माणसांनीच अमेरिकेत जाऊन तयार केली आणि भारतातच आणून विकली. समजा रतन टाटा आहे, त्यानं जाऊन टाटा कार काय केलेली आहे, टाटा कंपनी भारताची, रतन टाटाही भारतातला, पण कार त्यानं अमेरिकेत तयार केली आणि ती परत आणली, भारतात विकली. मग भारताच्या जीडीपीचा भाग होईल का ती, नाही. पहा, विकणारा भारतीय, विकत घेणाराही भारतीय, तयार करणारा भारतीय, सगळे भारतीय, पण उत्पादन कुठं झालं तिचं, USA मध्ये. म्हणून ते भारताच्या जीडीपीचा भाग असणार का, नाही. का नसणार, कारण भारताच्या जिओग्राफिक भौगोलिक सीमेमध्ये, भारताच्याच भौगोलिक सीमेमध्ये ते काय झालं पाहिजे, तयार झालं पाहिजे. येतं लक्षात. त्यानंतर काय झालेलं आहे, आता हे जे देसले सरांचं पुस्तक आहे, अभिजित राठोड सरांचं पुस्तक आहे, याच्यामध्ये त्यांनी ह्या संकल्पनेवर फोकस केलेला आहे, जिओग्राफिकल बॉर्डर. परंतु रंजन कोळंबे सरांचं जर पुस्तक वाचत असाल तर त्यांनी जिओग्राफिकल बॉर्डरपेक्षा जी ब्रॉड टर्म आहे त्याला इकॉनॉमिकल बॉर्डर म्हणतो आपण, आर्थिक सीमा म्हटलेलं आहे त्यांनी, किंवा वित्तीय सीमा म्हटलेलं आहे, आर्थिक सीमा. आता ही काय भानगड आहे सर, भौगोलिक सीमा या शब्दाचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा ह्या बॉर्डरच्या बाहेर जर एखादी वस्तू तयार झाली किंवा ह्या बॉर्डरच्या बाहेर जर एखादी सेवा दिली, येतं लक्षात. मी अमेरिकेत गेलो, तिथून तुमचे क्लास घ्यायला लागलो, तर तिथून जर अमेरिकेत जाऊन जर मी भारतीय आहे, माझा क्लास पाहणारी भारतीय आहेत, परंतु मी क्लास कुठं जाऊन घेतो, USA मध्ये, तर भारताच्या जीडीपीचा भाग असणार का, नाही. सेवेचं उत्पादन कोणाच्या बॉर्डरमध्ये होतंय, अमेरिकेच्या. भारताच्या होत आहे का, नाही. मग ते जिओग्राफिकल बॉर्डर ह्या टर्मिनॉलॉजीचा तिथं वापर केलेला आहे. आता इकॉनॉमिकल बॉर्डर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. कधी कधी काय होते, आता समजा भारतातली जहाज आहे आणि ती अमेरिकेला चालली आहे
आणि अमेरिकेचा माल काय करते, ती परत भारतात आणते. भारताचा माल अमेरिकेला घेऊन जाते किंवा भारतातले प्रवासी अमेरिकेला घेऊन चालले, अमेरिकेचे प्रवासी भारतात घेऊन चालले. पण ती जहाज काय विद्यार्थी मित्रांनो, ना अमेरिकेत थांबत आहे ना भारतात थांबत आहे. ती दोन्ही देशांच्या दरम्यान काय करते आहे, प्रवास करते आहे, ने-आण करते आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये ह्या जहाजेनं कमावलेलं उत्पन्न कशात मोडणार? हे तर भारताच्याही बॉर्डरमध्ये नाही आहे ती जहाज, आणि ती ना अमेरिकेच्याही बॉर्डरमध्ये आहे. मग कोणाच्या उत्पादन तर झालेलं आहे, मग कोणाच्या याच्यामध्ये येणार ते उत्पन्न? तर जहाज ही भारतीय असल्यामुळं सो भारताच्या GDPचा ती भाग असेल. जरी बॉर्डरमध्ये नसलं, जरी भौगोलिक सीमेमध्ये ती काम करत नसली भारताच्या, तरीही भारताच्या GDPचा भाग आहे. कशामुळं? कारण ती भारताच्या इकॉनॉमिकल बॉर्डरमध्ये वर्क करते आहे. कशामध्ये वर्क करते आहे ती? भारताच्या इकॉनॉमिकल बॉर्डरमध्ये वर्क करते आहे. सो जॉग्राफिकल बॉर्डरमध्ये नाही, इकॉनॉमिकल. मग ह्या ज्या अशा ज्या टर्मिनॉलॉजी आहे, किंवा भारताचं एक विमान आहे, भारतातून ते विमान उडालं आणि कुठं गेलेलं आहे, समजा इकडं गेलं सिंगापूरला, ते काय केलेलं आहे, सिंगापूरला गेलं, आणि सिंगापूरचे माणसं कुठं घेऊन आलं, भारतात घेऊन आलं. आता ते विमान ना सिंगापूरमध्ये आहे ना भारतात आहे, भारताच्या बाहेर उडतंय ना, मग ते कशात मोजल्या जाणार त्याचा GDP? तर त्याचा GDP भारतातच मोजल्या जाणार का? कारण ते विमान भारताचं असल्यामुळं ते भारताच्या इकॉनॉमिक बॉर्डरचा काय आहे, भाग आहे. येतं लक्षामध्ये? कळालं तुम्हाला? किंवा असं समजा की भारताच्या भौगोलिक सीमेच्या बाहेर गेलं आणि एखादी कंपनी आपली ONGC, येतं लक्षामध्ये, ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी, ONGC नावाची कंपनी आहे, भारतीय मालकीची आहे. सो भारताची जी बॉर्डर आहे ती कितीपर्यंत असते? भारताची भौगोलिक सीमा माहीत आहे का? ही आता याच्या भारताच्या आजूबाजूला काय आहे, समुद्र. म्हणजे इथं भारताची ही जी आहे लँड बॉर्डर संपली, त्याच्यानंतर 12 नॉटिकल मैल जे असते ना, 12 नॉटिकल मैल म्हणजे जवळपास 21 पॉईंट समथिंग किलोमीटर ते येते, त्याला 12 नॉटिकल मैल म्हणतात. म्हणजे ते 21 पॉईंट समथिंग किलोमीटर त्यामध्ये येणार, ते पाहून घ्या तुम्ही. म्हणजे 1.6 किलोमीटर, 1 नॉटिकल मैल म्हणजे काय असते, 1 नॉटिकल मैल म्हणजे 1.6 किलोमीटर होत असते. मग त्याच्यानुसार येतं लक्षात, 1.6 किलोमीटर 1 नॉटिकल मैल, तसं 12 नॉटिकल मैलपर्यंत भारताची काय आहे, सीमा आहे, भौगोलिक सीमा आहे. म्हणजे ही तर आहेच, ही लँड बॉर्डर आहे. समुद्रात पण आपला समुद्र 12 नॉटिकल मैलपर्यंत भारताच्या मालकीचा आहे. पण एखादी ONGC आहे, ती काय करते आहे, पार 300 किलोमीटर लांब जाते आहे आणि तिथं जाऊन उत्खनन करते आहे खनिजांचं. तुम्ही 200 नॉटिकल मैलपर्यंत काय करू शकता, त्या ठिकाणी तुमच्या देशाच्या आजूबाजूला 200 नॉटिकल मैलपर्यंत काय करू शकता, उत्खनन करू शकता. हे पॉलिटीच्या पुस्तकात दिलेलं आहे. मग तिथं जर जाऊन ती भौगोलिक सीमेमध्ये आहे का, 12 नॉटिकल मैलमध्ये नाही, पण ती काय करते आहे, भौगोलिक सीमेच्या बाहेर जाऊन उत्खनन करते आहे आणि त्याच्यातून जे काही प्रोडक्ट्स मिळतील, पैसा मिळेल, ते भारतात घेऊन येते आहे. भारताच्या मालकीची आहे ONGC. मग ते उत्पन्न कशाचा भाग असणार, भारताच्या GDPचा भाग असणार. जरी भौगोलिक सीमेच्या बाहेर आहे, पण आर्थिक सीमेच्या तर आतमध्ये आहे. आलं लक्षामध्ये? आर्थिक सीमेच्या काय आहे, ते आतमध्ये आहे. सो त्याला आर्थिक सीमा म्हणतात. म्हणजे सो आलं लक्षात? आपण खूप डिटेलमध्ये, खूप चौकस म्हणजे खूप डिटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करतोय. पहा, GDP मोजत असताना काय काय महत्त्वाचं आहे. GDP मोजताना आपण काय मोजतो, वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य किंवा अंतिम बाजार मूल्य, ते पण पाहू आपण. पण कोणत्या मोजायचं, भारताच्या बॉर्डरच्या आत तयार झालेल्या असल्या पाहिजे, एका विशिष्ट आर्थिक वर्षातल्या त्या असल्या पाहिजे. तिसरं, वस्तू आणि सेवा दोघांचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, वस्तू आणि सेवाचं किलोमीटर मोजायचं का, वस्तू आणि सेवाचं किलो मोजायचं का, एवढ्या किलो वस्तू हा GDP असतो का, एवढ्या किलोमीटर वस्तू, एवढ्या किलोमीटर कापड GDP भारताचा असा असतो का, एवढा व्हॉल्यूम आहे त्याचा, एवढा मीटर क्यूब, एवढा किलोमीटर क्यूब, असं असते का GDP? नाही. GDP कशात व्यक्त करतो आपण, पैशात. म्हणजे 1 किलो साखरचा GDP, 1 किलो साखर म्हणतो का आपण? नाही. आपण काय म्हणतो, 40 रुपये ॲड झाले, 40 रुपये किलोची साखर आहे ना. बाजार मूल्य किती आहे साखरेचं, बाजारातलं मूल्य, कंपनीतलं नाही. कंपनी 30 रुपयातच तयार होते साखर, बाजारात आल्यावर त्याचा भाव 40 रुपये होतो. आपल्याला कोणतं मूल्य लक्षात घ्यायचं आहे, कंपनीतलं 30 रुपये नाही लक्षात घ्यायचं आहे. कंपनीतलं 30 रुपये विचारात घ्यायचं आहे का, नाही. आपल्याला काय करायचं आहे, बाजारातलं 40-50 रुपये जे भाव आहे तो लक्षात घ्यायचा आहे. आणि साखरेचं काय लक्षात घ्यायचं आहे, किलो लक्षात घ्यायचं आहे का, नाही. साखरेचं जी किंमत आहे, येतं लक्षामध्ये, जे मूल्य आहे साखरेचं, कशामध्ये व्यक्त केलेलं, रुपयामध्ये किंवा डॉलरमध्ये व्यक्त केलेलं, ते आपल्याला विचारात घ्यायचं आहे. सो 4 गोष्टी लक्षात ठेवा. आर्थिक वर्षामध्ये, भौगोलिक किंवा आर्थिक सीमेच्या आतमध्ये, त्याच्यानंतर तुमचं वस्तू आणि सेवा दोघांचाही समावेश होतो. आणि काय असलं पाहिजे, त्याचं अंतिम बाजार मूल्य. येतं लक्षामध्ये? अंतिम बाजार मूल्य या शब्दाला का महत्त्व आहे, समजा एखादी गाडी तयार झाली, गाडीचे टायर पण तयार होतात, गाडीचा ढाचा पण तयार होतो, गाडीचं टँक पण तयार होतं. समजा नागपूरमध्ये टँक तयार झाला, ढाचा तयार झाला मुंबईमध्ये, आणि इकडं अमरावतीमध्ये त्याचे टायर तयार झाले.
आणि दोघांचे काय केलं, तिघांचे टायरचं वेगळं मोजलं आपण, ढाचा वेगळा मोजला आपण, त्याचं इंजनचं वेगळं मोजलं आपण, तर मग जीडीपी काय होऊन जाईल, नंतर गाडी तयार केली त्याचं वेगळं मोजलं आपण. तर असं करायचं नाही. जर समजा कारसाठी ते सगळे पार्ट लागत असतील तर काय करायचं, अंतिम मूल्य विचारात घ्यायचं, म्हणजे कारचं मूल्य विचारात घ्यायचं, इंटरमिडिएट विचारात घ्यायचे नाही. सो फॉर एक्झाम्पल पेन तयार झाला, टोपर एकीकडे तयार झालं, मग पेन 10 रुपयाचा, टोपर 5 रुपयाचं. मग काय करायचं, मग पेनला लावल्यानंतर 15 रुपयाचा पेन, तर मग 5 रुपयाचं टोपर वेगळं, 10 रुपयाचा पेन वेगळा, 10 रुपयाचा उरलेला पेन वेगळा, एकत्रित करून 15 रुपयाचा पेन वेगळा, 30 रुपये होऊन जाईल ना जीडीपी. असं नाही. टोपरला पेन जोडायचा, हे झाली अंतिम वस्तू, हे झालं याचं 15 रुपये अंतिम मूल्य. मग ते 5 रुपयाचं टोपर आणि 10 रुपयाचा उरलेला पेन विचारात घ्यायचं नाही, 15 रुपये विचारात घ्यायचे. आलं लक्षामध्ये. सो अशा पद्धतीनं काय केला जातो, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जीडीपी कॅल्क्युलेट केला जातो. आलं लक्षामध्ये. चला आता आपण आपल्या टर्मिनॉलॉजीकडे वळूया. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये पहा, एखाद्या अर्थव्यवस्थेच्या भौगोलिक आर्थिक क्षेत्रात एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे अंतिम बाजार मूल्य म्हणजे काय असते, जीडीपी असते. येतं लक्षात. आधीची जी गव्हर्नमेंट होती नरेंद्र मोदी सरकारच्या आधीची जी मनमोहन सरकार होतं ते काय करायचं, फॅक्टर कॉस्ट विचारात घ्यायचं, म्हणजे कंपनीतलं मूल्य विचारात घ्यायचे. बरोबर. नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून बाजार मूल्य विचारात घेते, कारण जगातले बाकीचे देश काय म्हणतायत, बाजार मूल्य विचारात घ्या. म्हणून भारत देश देखील त्यांच्यासोबत तुलना करण्यासाठी काय विचारात घेते आहे, बाजार मूल्य. आणि फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय असते, कंपनीच्या आतमध्ये एखादी वस्तू तयार झाली, समजा एखादी कंपनी आहे, सागर कंपनी म्हणू आपण त्याला, सागर कंपनीमध्ये एखादी वस्तू तयार झाली, बरोबर, एखादा पेन तयार झाला सागर कंपनीमध्ये, तर तो पेन किती रुपयाचा असतो, 10 रुपयाचा असतो. पण बाजारात येईपर्यंत त्याच्यावर टॅक्सेस लागतात, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस लागतात, त्याच्यानंतर इंटरमिडिएट असतात, दुकानदाराचा प्रॉफिट असतो. अशा पद्धतीनं तो पेन किती रुपयाचा होऊन जातो बाजारात आल्यावर, 15 रुपयाचा. तर मागचं सरकार वस्तू आणि सेवांची किंमत विचारात घेताना किंवा वस्तू आणि सेवा मोजत असताना 10 रुपयानं जीडीपी काढायचं, 10 रुपये मोजून काय करायचं, जीडीपी काढायचं. नवीन सरकार काय करते आहे, 15 रुपयानं काढते आहे. मग कोणाचा जीडीपी जास्त येईल, मनमोहन सरकारचा जास्त येईल की मोदी सरकारचा? पेन एकच आहे बरं का, गंमत पहा, पेन एकच आहे. पेन बदलला का नाही, प्रोडक्शन त्या एकाच पेनचं होते आहे, परंतु त्याची किंमत बदलल्यामुळे जीडीपी वाढून गेलेला आहे. सो जो जीडीपी कोणाच्या कालखंडात राहील, मनमोहन सरकारच्या कालखंडात होता, सेम जीडीपी कोणाच्या कालखंडामध्ये, नरेंद्र मोदी सरकारच्या कालखंडामध्ये दीडपट झाला. ॲक्च्युली ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे की फक्त आकड्यांचा झोलम झालाय, आकड्यांचा झोलम झालाय. कशामुळं, कारण इथं फॅक्टर कॉस्ट वापरल्या जायची, म्हणजे कंपनीतलं मूल्य विचारात घ्यायचं जे कमी असायचं, आणि बाजारात आले की मूल्य ऑटोमॅटिक वाढते. ते जर तुम्ही मोजत असाल तर ऑटोमॅटिक जीडीपी जास्तच येणार आहे ना. येतं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला. पुढे जाऊया आपण. म्हणजे मी असं का सांगतोय, आपल्याला कुठल्या गव्हर्नमेंटला विरोध नाही करायचा आहे, सगळे आपलेच आहेत. म्हणजे मनमोहन सरकार पण आपलंच होतं, मोदी सरकार पण आपलंच आहे, भविष्यात मोदी सरकार राहिलं किंवा दुसरं कुठलं सरकार राहिलं तेही आपलंच आहे. डेमोक्रेसी आहे. तुम्ही एखाद्या सरकारला वोटिंग करा नका करू, पण ते सरकार आल्यानंतर तुम्हाला ते मान्यच करावं लागते, आणि सरकारलाही मान्य करावं लागते की ही आपलीच जनता आहे म्हणून. येतं लक्षात. फक्त सांगण्याचा उद्देश काय आहे तुम्हाला, हे बाजार मूल्य लक्षात राहिलं पाहिजे, कारण हे बदललेलं आहे. फॅक्टर कॉस्टवरून आता कशावर आलेलो आपण, मार्केट प्राईजवर आलेलो आहे. सो हे लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला काय करतोय, एक्झाम्पल देतोय किंवा कंपॅरिझन करून सांगतोय. पुढे जाऊया. सध्या भारताचा जीडीपी आत्ताच पाहिला आपण थोड्या वेळापूर्वी 135 लाख कोटी होता. कधी, 2021 मध्ये, या फायनान्शियल इयरमध्ये 2021 मध्ये जीडीपी किती आहे, आणि याच्या आदल्या वर्षी किती होता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिला 124 होता बहुतेक. तो 124 नाही, सॉरी 145 किती होता, 145 लाख कोटी. कधी, 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये. म्हणजे तो काय झालेला आहे, वाढलेला आहे की घटलेला आहे, 7.3% काय झालेला आहे, घटलेला आहे. जीडीपी अनुसार भारताचा काय लागतोय त्या ठिकाणी जगामध्ये 6वा क्रमांक लागतो. जीडीपी वाढीचा दर म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी किती वस्तू व सेवांचे उत्पादन. आता हे मी तुम्हाला समजावून सांगतो. आता पहा, गंमत पहा. पहा,
गंमत पहा आता कशी कशी आहे. पहा आता काय करूया आपण, समजा म्हणजे समजून घेऊया हे. पहा समजा 2019-20 या वर्षामध्ये 2019-20 या वर्षामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन 2019-20 मध्ये 100 वस्तू उत्पादित झाल्या. त्या 100 वस्तूंची किंमत किती रुपये होती विद्यार्थी मित्रांनो? समजा 100 रुपये होती. आणि 2020-21 या वर्षामध्ये, त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 105 वस्तू उत्पादित झाल्या. त्या 105 वस्तूंची किंमत किती आहे? 105 रुपये आहे. म्हणजे 100 रुपयावरून तुमचा GDP कितीवर गेलेला आहे? 105 रुपयावर गेलेला आहे. किती रुपयांनी वाढला? 5 रुपयांनी वाढला. 100 मागं कितीने वाढलेला आहे? 5 रुपयांनी. मग भारताचा GDP 100 मागं कितीने वाढलेला आहे? 5 रुपयांनी. जर तो वाढत असेल तर आपण काय म्हणणार? GDPची काय झालेली आहे? ग्रोथ झालेली आहे. GDP फॉल झाला की ग्रो झाला? GDP ग्रो झाला. GDP फॉल झाला की ग्रो झाला? GDP ग्रो झाला. कारण 100 वरून तुम्ही कशावर आलेला आहे? 105 वर आलेले आहे. GDP काय झाला? ग्रो झाला. किती ग्रो झाला? 100 मागं 5 म्हणजे शेकडा किती? 5% म्हणावं लागेल आपल्याला. शेकडा 5 वाढला म्हणजे कितीनं वाढलेला आहे? 5%. 100वर 5 म्हणजे किती? 5%. येतं लक्षात? मग GDP ग्रोथ किती आहे त्या ठिकाणी? 5 आहे. GDP ग्रोथ किती या ठिकाणी? 5. आणि GDP ग्रोथ रेट किती आहे? रेट म्हटलं की टक्केवारीत व्यक्त करतात. GDP ग्रोथ रेट 5% आहे. याला म्हणतात GDP ग्रोथ रेट. GDP ग्रोथ रेट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी किती GDP मध्ये वाढ झालेली आहे, त्या वाढीचा दर म्हणजे GDP वाढीचा दर आपण त्याला म्हणतो. तो टक्केवारीत व्यक्त करतात 5%. यावर्षी काय घडलं ते तुम्हाला समजावून सांगतो. यावर्षी असं घडलं, हे तर मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. या वर्षात काय घडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्ष देऊन ऐका. जर समजा मागच्या वर्षी 100 वस्तूचं उत्पादन झालं, मागच्या वर्षी काय झालं? 100 वस्तूचं उत्पादन झालं, ज्याची किंमत किती रुपये होती विद्यार्थी मित्रांनो? 100 रुपये होती. परंतु ॲक्च्युअलमध्ये आता काय घडलेलं आहे? या वर्षामध्ये GDP जो आहे तुमचा हा काय झालेला आहे? त्या ठिकाणी घसरलेला आहे. तो कितीवर आलेला आहे? 92.7% आलेला आहे. 92.7 रुपयावर आलेला आहे. 92 पॉईंट कितीवर आलेला आहे? 7 रुपयावर तो आलेला आहे. येतं लक्षात? आता 92.7 रुपयावर आला म्हणजे आधी तो 100 होता, आता किती झालेला आहे? 92.7. वाढला की घटला? घटला. कितीनं घटला? 7.3 घटला. मग किती मागं? 100 मागं 7.3 घटलेला आहे तो. मग घटलेलं दाखवण्यासाठी आपण काय करतो? ऋण दाखवतो. वाढलं तर पॉझिटिव्ह असते, ते मेन्शन करायची गरज नाही. पण जर तो घटला असेल तर मग ऋण दाखवावं लागेल. मग GDP वाढीचा दर हा काय आहे? ऋणात्मक आहे. म्हणजे GDP ग्रोथ रेट ऋण 7.3% म्हणा किंवा GDP फॉल म्हणा, त्याला 7.3%. दोन्ही वेनी म्हणू शकता. GDP फॉल 7.3% लोकांना कळून जाईल, 7.3% घटलाय. किंवा GDP ग्रोथ रेट -7.3 दाखवा. पण प्रथा काय आहे? ग्रोथ रेट म्हणण्याचीच आहे. GDP ग्रोथ रेटच म्हणतो, पण तो जेव्हा निगेटिव्हमध्ये दाखवतो तेव्हा तो घटला असं दाखवलं जाते. म्हणून मग आपण काय करतो? -7.3% असं आपण त्याला दाखवतो. कारण मागच्या वर्षीच्या तुलनेत 100 मागं तो 7.3 यावर्षी काय झालेला आहे? घटलेला आहे वाढण्याऐवजी. आलं लक्षामध्ये? मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तो घटलेला आहे, म्हणून आपण त्याला काय दाखवतो? ऋणात्मक. रिझन काय आहे त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो? सो रिझन त्याच्या मागचं एकच आहे, तो म्हणजे कोविड पॅन्डेमिक. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, कदाचित असं एखाद्या वेळेस होऊ शकते ना, जस्ट तुम्ही इमॅजिन करा, आपण काय करतोय 2020-21 मध्ये, परत एकदा 2019-20 मधलं एक्झाम्पल घेऊ. गंमत पहा, 2000 आपण असं म्हणूया 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये 100 वस्तू आणि सेवा तयार झाल्या. 2020-21 या वर्षामध्ये 100च वस्तू आणि सेवा नवीन तयार झाल्या. नवीन, मागच्या वर्षात एवढ्या नवीन तयार झाल्या होत्या, या वर्षात एवढ्या नवीन तयार झाल्या. मग मला सांगा
की GDP वाढतोय की कमी होतोय की कॉन्स्टंट राहतोय? कॉन्स्टंट राहतोय. मागच्या वर्षी जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार झाल्या होत्या तेवढ्याच वस्तू आणि सेवा कधी तयार होत आहेत? तुमच्या पुढच्या वर्षात तयार होत आहेत. पण कदाचित असं होऊ शकतंय ना, मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वस्तूंच्या किमती वाढलेल्या असू शकतात. समजा त्या किमती 1.5 पटीनं वाढल्या. मग मागच्या वर्षी जर 100 वस्तू आणि सेवा जर 100 रुपयाच्या होत असतील तर त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 100 वस्तू आणि सेवा किती रुपयाच्या होती? 1.5 पटीनं किमती वाढल्यामुळं 150 रुपयाच्या होतील. मग आता आपण काय करत असतो? वस्तू आणि सेवा थोडी मोजतो GDP काढताना, वस्तू आणि सेवांचे अंतिम बाजार मूल्य मोजतो. काय मोजतो? अंतिम बाजार मूल्य आपण त्याच्यामध्ये मोजतो. मग हे अंतिम बाजार मूल्य मोजताना मागच्या वर्षी 100 भरलं होतं, यावर्षी 150 भरलं. GDP ग्रोथ रेट म्हटल्यावर तुमच्या डोक्यात काय यायला पाहिजे की नाही यार, वस्तू आणि सेवांचं प्रमाण वाढलं पाहिजे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ते वाढलं पाहिजे, पुढच्या वर्षी त्याच्याहून वाढलं पाहिजे, त्याच्याहून. किमती वाढल्या पाहिजे का? वस्तू आणि सेवा तेवढेच आहे किंवा घटल्या, फक्त किमती वाढल्यामुळे तो जर जास्त येत असेल तर आपल्याला खरा GDP भेटेल की खोटा GDP भेटेल? खोटा GDP भेटेल. भाई वस्तू आणि सेवा तेवढ्याच आहे ना, मग GDP तेवढाच राहायला पाहिजे. फक्त वस्तूंच्या किमती फुगल्यामुळं, वस्तू आणि सेवांच्या किमती फुगल्यामुळं आकडा काय दिसतोय तुम्हाला? तसं जर पाहायला गेलं 50% GDP वाढला, मग असं जर विचार केला तर. पण तो GDP नाही वाढला. GDP मध्ये वस्तू आणि सेवा वाढायला पाहिजे, त्यात तेवढ्याच आहे. फक्त कशात वाढ झालेली आहे? त्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळं 50% GDP वाढताना दिसतंय. 100 मागं 50 रुपये वाढले म्हणजे 50% GDP वाढला, जेव्हा की तो मूर्खपणा आहे. मग फक्त किंमत वाढल्यामुळे जर GDP वाढून दिसत असेल तर मग हा तर खोटेपणा आहे, याच्यात माणूस फसू शकतो. म्हणून एक संकल्पना शोधून काढलेली आहे. त्या संकल्पनेचं असं घडू नये म्हणून संकल्पना शोधून काढलेली आहे. ते संकल्पनेचं नाव आहे बेस इयर. त्या संकल्पनेचं नाव काय आहे? बेस इयर. पहा, कमिटी बसवल्या जाते. बेस इयरसाठी काय केलं जाते? कमिटी बसवल्या जाते. आणि ती कमिटी काय करते? अभ्यास करते वेगवेगळ्या वर्षांचा. ज्या वर्षामध्ये वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती स्टेबल होत्या अशा वर्षाला ती काय करते आहे? बेस इयर म्हणून घोषित करते. फॉर एक्झाम्पल, अभिजित सेनगुप्ता नावाची कमिटी बसली होती. अभिजित सेनगुप्ता नावाची कमिटी, तिनं 2004-05 हे आर्थिक वर्ष सांगितलं, हे बेस इयर सांगितलं. 2004-05 हे बेस इयर सांगितलं. त्यानंतर सुंदरम कमिटी बसलेली आहे. सुंदरम कमिटी बसलेली आहे. त्या कमिटीचं म्हणणं होतं नाही 2011-12 घ्या. सो 2004-05ला रिवाईज केलं. 2000 काय झालेलं आहे? 11-12 झालेलं आहे. आता सध्या 2019मध्ये एक कमिटी बसली होती. कमिटी म्हणजे मिनिस्ट्रीनं ती कमिटी बसवलेली होती, म्हणजे मिनिस्टर ऑफ स्टेटनं ती कमिटी, फायनान्स मिनिस्टर जो होता मिनिस्टर ऑफ स्टेट, त्यांनी ती कमिटी बसवली होती. त्या कमिटीचं म्हणणं होतं की 2020-21 आता काही दिवसात हे होईल अपडेट, पुढच्या वर्षी वगैरे 2021 हे आर्थिक वर्ष जे आहे ते बेस इयर म्हणून वापरा. बेस इयर म्हणजे असं इयर येतं लक्षामध्ये की ज्या वर्षात वस्तू आणि सेवांच्या किमती स्टेबल होत्या. त्यासाठी कमिटी बसते. अभिजित सेनगुप्ता कमिटीचं म्हणणं होतं 4-5. तर आता हे जे बेस इयर आहे 4-5, तर त्याला 4-5च लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्याला तुम्ही 5-6 जर लक्षात ठेवलं, माझा एकदा STIला चुकला होता, 2016ला हा प्रश्न माझा चुकला होता. तेव्हा काय दिलं होतं आयोगाने? 2005-6 दिलं होतं बेस इयर अभिजित सेनगुप्ता कमिटीच्या रेकमेंडेशननुसार. चूक. 4-5 आहे त्याला 4-5च लक्षात ठेवा. 11-12 आहे त्याला 11-12च लक्षात ठेवा. 12-13 किंवा 10-11 म्हणायचं नाही त्याला. आणि आता असं म्हणतात हे रिसेंट होईल, म्हणजे काही दिवसामध्ये, हे सध्या झालेलं नाही आहे. हे दोनच लक्षात ठेवा. सुंदरम कमिटीनुसार 11-12. मग हे जे बेस इयर आहे त्या बेस इयरला वस्तूच्या किमती किती होत्या त्या विचारात घेतल्या जातात. समजा एक वस्तू 1 रुपयाची आहे 2011-12 मध्ये, जर एक वस्तू 1 रुपयाची आहे बरोबर, आणि 100 वस्तू आणि सेवा तयार झाल्या, एक सेवा एक वस्तू 1 रुपयाची बरोबर, 100 वस्तू आणि सेवा तयार झाल्या, तर मग 2019-20चा GDP किती राहील? 100 रुपये. येतं लक्षात? कशामुळं? कारण 11-12 मध्ये त्या वस्तू आणि सेवांची किंमत किती होती विद्यार्थी मित्रांनो? 2019-20 मध्ये किती असू द्या, याच्याशी घेणं देणं नाही आहे. 11-12 मध्ये किती होती? 1 रुपया होती ना. मग GDP काय येईल 19-20चा? 100 रुपये. मग आता तुम्ही 20-21 मध्ये आले. 20-21 मध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो? परत 100 वस्तू आणि सेवाच तयार झाल्या. मग त्या 100 वस्तू आणि सेवांची 2011-12 मध्ये किती किंमत होती? एक वस्तू 1 रुपयाची, एक सेवा 1 रुपयाची. मग इथं पण GDP किती येईल तुमचा? 100. मग अशी किंमत वाढल्यामुळं तो फुगला होता. आता काय झालेला आहे? बेस इयरला घेतल्यामुळं तो 100 आला. 100 वस्तू सेवा 100 रुपयाच्या, 100 वस्तू सेवा 100 रुपयाच्या. GDPत वाढ झाली का? नाही. GDP ग्रोथ रेट किती येईल? 0%. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला खरा GDP कळतो की नाही? काय कळतो आपल्याला याच्यावरून? खरा GDP. म्हणून याला काय म्हणायचं? रियल GDP. मग विद्यार्थी मित्रांनो, रियल GDP जो आहे, रियल GDP जो आहे तो कशाला काढतात? बेस इयरला प्रमाण मानून तो काढला जातो. त्याला काय म्हणायचं? रियल GDP. बेस इयर कसं काढतात हे पण तुम्हाला आता कळालेलं आहे. सो आलं लक्षात? रियल GDP.
आणि हे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जी किंमत वाढलेली आहे 150 रुपये, हा जो GDP आहे ह्याला म्हणतात नॉमिनल GDP. याला काय म्हणतात? नॉमिनल GDP. मग नॉमिनल GDP खरा असतो का? नाही, नॉमिनल GDP खोटा असतो. खरा GDP जो आहे तो रिअल GDP. मग आम्हाला सांगा सर, सरकार काय मोजते? आता सांगा, आम्ही हुशार झालो, सागर सरने आम्हाला शिकवलं, आता आम्ही हुशार झालो, आता आम्ही सरकारला धारेवर धरू शकतो. सांगा सरकार, तुम्ही कोणता मोजता GDP? नॉमिनल GDP मोजताय तर आम्हाला फसवताय तुम्ही. आता आम्हाला कळून चुकलेलं आहे. तुम्ही कोणता GDP मोजताय? सरकार म्हणते रिअल GDP. सरकार सहसा कोणते आकडे सांगत असते तुम्हाला? आता जे GDPचे आकडे आपण पाहिलेले आहे 135 लाख कोटी, हा कोणता GDP आहे? रिअल GDP. सरकार सहसा काय मोजत असते? रिअल GDP. नॉमिनल GDP मोजत नाही, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? चलो आगे चलेंगे, पुढे जाऊया आपण. हे पाहिलेलं आहे आता GDP वाढीचा दर. मागच्या वर्षी 100, यावर्षी 105 रुपये, म्हणजे 5% वाढलेला आहे. सध्या वाढीचा विकास दर काय आहे, किंवा वाढीचा दर किंवा विकासाचा दर किती आहे? GDP -7.3%, म्हणजे तो खाली झालेला आहे. वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढण्याऐवजी काय झालं? घटलं. जेव्हा वाढीचा दर हा ऋणात्मक असतो तेव्हा वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं नसून काय झालेलं आहे? घटलेलं आहे. रिझन काय आहे त्याच्यासाठी? कोविड पॅन्डेमिक. पुढे जाऊया आपण. चला, रिअल GDP तुम्हाला कळालेलं आहे. रिअल GDP आणि नॉमिनल GDP एक्सप्लेन केलं. ह्या ज्या सगळ्या फाईल्स आहेत, PPTs आहेत, त्या मी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देतो. त्यामुळे निश्चिंत राहा, ॲज इट इज आजच्याच तुम्हाला टाकून देतो त्या, तिथून तुम्ही घ्या. कारण हा जो डाटा आहे हा विदर्भ IAS अकॅडमीच्या जी डिझायनिंग टीम आहे त्यांनी तयार केलेला आहे. आणि तो पुस्तकात अपडेट व्हायला आणखी 1-2 वर्ष लागतील, म्हणजे त्याच्या आधीच तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि हा जेन्युइन डाटा आहे, कारण गव्हर्नमेंट गॅझेटमधून आपण घेतलेला हा डाटा आहे. आपण पुढे जाऊया. आता आपल्याला आणखी एक संकल्पना डिस्कस करायची आहे. एकदा सगळ्या संकल्पना डिस्कस केली की नंतर फक्त आकडे उकडे पाहायचे आपल्याला. नेक्स्ट जी संकल्पना आहे आपली, त्या संकल्पनेचं नाव आहे GVA, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. पहा, आता भरपूर पोरांना ही जी संकल्पना आहे ती फारच अवघड जाते विद्यार्थी मित्रांनो. कन्फ्यूज होऊन जातात. हे GDP GVA काय डोक्याला ताप आहे? सरकार आधी GDP मोजायचं, आता GVA मोजायला लागलेलं आहे. त्या रंजन देसले सरांच्या पुस्तकात GDP GVA एवढे मोठे आकडे दिलेले आहे, पोरांना आकडे येऊन जाईल, म्हणजे चक्कर येऊन जाईल असे. पण त्याला घाबरायची बिलकुल गरज नाही. अतिशय सोपी आणि सुंदर टर्म आहे. त्याचा उद्देश खूप चांगला आहे बरं का, GVA मोजण्याचा. तर ते मी तुम्हाला सांगतो, पहा काय असते म्हणून GVA. पहा, GVA म्हणजे काय ते पाहायचं आपल्याला. नावातच उत्तर आहे. त्याच्या नावातच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. GVA म्हणजे काय? ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. ग्रॉस म्हणजे ढोबळ, व्हॅल्यू ॲडिशन महत्त्वाचं काय आहे? व्हॅल्यू ॲडिशन. जसे मी आजचे आकडे देतोय तुम्हाला, हे काय आहे? आपल्या अभ्यासामध्ये व्हॅल्यू ॲडिशन आहे, कारण ते पुस्तकात दिलेले नाही आहे ना. हे आकडे काय आहे? तुमच्या अभ्यासातले व्हॅल्यू ॲडिशन आहेत. तसं आपण प्रत्येक वेळेस काय करत असतो? व्हॅल्यू ॲडिशन करत असतो. सो GVA मोजताना फक्त काय मोजल्या जाते? व्हॅल्यू ॲडिशन मोजल्या जाते. कसं ते पाहायचं आहे आपल्याला? कसं ते पाहायचं आहे आपल्याला? पहा, व्हॅल्यू ॲडिशन. समजा शेतामध्ये 100 रुपयाचा गहू तयार झाला आहे, 10 किलो. आपण काय म्हणू? ही बोरी किती किलोची आहे? छोटीशी दिसते आहे, 10 किलोची म्हणू. किती रुपयाचा तयार झालेला आहे तो गहू? 100 रुपयाचा तयार झालेला आहे. मग काय केलं आपण? त्या गव्हापासून बनवले पाव. मैदा तयार केला त्याचा आणि त्या मैद्यापासून बनवले त्याच्यापासून पाव. ते पाव झाले 300 रुपयाचे. व्हॅल्यू ॲडिशन किती झालं हो? इथं जे व्हॅल्यू ॲडिशन आहे, 100 रुपयाचे गहू होते, त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन किती झालं? मी इथं लिहितो GVA, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन किती रुपयाचं झालं? 200 रुपयाचं झालं. GVA ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन कितीचं झालेलं आहे? 200 रुपयाचं झालेलं आहे. ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन 200 रुपयाचं झालं. ते पाव किती रुपयाचे आहे? 300 रुपयाचे आहे. ते पाव किती आहे? त्या पावाचं अंतिम मूल्य किती आहे? 300 रुपये. पण त्याच्यात काय होते? 100 रुपयाचे गहू होते. मग व्हॅल्यू ॲडिशन किती रुपयाचं झालेलं आहे त्या ठिकाणी? 200 रुपयाचं व्हॅल्यू ॲडिशन झालं. त्या पावापासून तयार केला आपण पिझ्झा. त्या पावापासून काय तयार केलेला आहे आपण? पिझ्झा तयार केलेला आहे. आता तो पिझ्झा किती रुपयाचा होईल विद्यार्थी मित्रांनो? 1000 रुपयाचा झाला. समजा एक नाही 2-3 तयार केले. समजा तो बेस असतो ना पिझ्झाचा, त्याच्यावर वरून टॉप असतो पहा. पण त्याच्यात ते काही टाकतात, त्याच्यात कॅप्सिकम आणि ते काही शिमला मिरची सगळं त्याच्यामध्ये टाकतात ते, आणि त्याच्यापासून बनतो पिझ्झा. तो बनला समजा 1000 रुपयाचा पिझ्झा. पिझ्झा महाग असतो, येतं लक्षामध्ये. हा पिझ्झा काय असतो? महाग. आपण काय केलं? पावामध्ये 700 रुपयाचं व्हॅल्यू ॲडिशन केलं. त्यासाठी 1000 रुपये का किंमत झालेली आहे? व्हॅल्यू ॲडिशन किती केलेलं आहे आपण? 700 रुपयाचं केलेलं आहे. येतं लक्षात? कितीचं व्हॅल्यू ॲडिशन केलं? मी इथं लिहितो GVA किती केलेलं आहे? 700 रुपयाचं केलेलं आहे.
आता गंमत पहा, मी जेव्हा GDP मोजेल, मला सांगा GDP मोजत असताना आपण काय करतो, अंतिम वस्तू काय असली पाहिजे, GDP मोजताना मगाशी सांगितलं अंतिम वस्तू आणि सेवांचं अंतिम बाजार मूल्य पाठच पाहिजे. वस्तू काय असली पाहिजे, इंटरमिडिएट असली पाहिजे का, नाही, अंतिम असली पाहिजे. मग मला सांगा GDP मोजत असताना, मी इथं लिहितो GDP मोजत असताना मी काय विचारात घेईल, गहू विचारात घेईल का, नाही, ते इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे. पाव विचारात घेईल का, नाही, ते पण इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे. मी काय विचारात घेईल, अंतिम मूल्य किंवा अंतिम प्रोडक्ट काय आहे, पिझ्झा. त्या पिझ्झामध्ये तुमचे पाव पण आले, त्या पिझ्झामध्ये तुमचे काय आलेले आहे, त्या ठिकाणी गहू पण आलेले आहे. म्हणून मी काय करणार, डायरेक्ट अंतिम बाजार मूल्य विचारात घेणार, डायरेक्ट पिझ्झाचं विचारात घेणार. कितीचा आहे पिझ्झा, 1000 रुपयाचा. मग भारताच्या GDP मध्ये किती किंमत ॲड होईल, 1000 रुपये ॲड होईल. येते लक्षामध्ये, हा झाला GDP, हा काय झाला, GDP झाला. आता आपण GVA कॅल्क्युलेट करू. लक्ष देऊन ऐका बरं का, खूप सुंदर पद्धतीनं सांगतोय तुम्हाला. आता आपण GVA मोजूया. GVA काय भानगड आहे ते पाहूया. GVA मध्ये काय मोजतात, फक्त ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. काय मोजतात, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. आता गव्हामध्ये तर काही व्हॅल्यू ॲडिशन नाही आहे. गहू किती रुपयाचे आहे, त्या ठिकाणी 100 रुपयाचे आहे. किती रुपयाचे आहे, 100 रुपयाचे आहे. त्यानंतर पाव तयार करताना ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन कितीची झालेली आहे, त्याच्यामध्ये GVA मध्ये फक्त ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन मोजतात. कितीची ॲडिशन झालेली आहे, 200 रुपयाची व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे. त्यानंतर त्यापासून पिझ्झा तयार करताय तुम्ही, कितीची ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन झाली, 1000 रुपयाचा किती रुपयाचा असू द्या पिझ्झा, त्याच्याशी मतलब नाही. सो कितीची व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे, त्याच्यात 700 रुपयाची व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे. किती रुपयाची झालेली आहे व्हॅल्यू ॲडिशन, 700 रुपयाची. आता याची टोटल मारा किती होते, ह्या तिघांची टोटल येते 1000 रुपये. ह्याची टोटल किती येते तुमची, 1000 रुपये येते. पहा, मग आता मला सांगा GDPचं मूल्य किती आलं विद्यार्थी मित्रांनो, 1000 आलं. GDPचं मूल्य किती आलेलं आहे तुमचं, 1000 आलेलं आहे. GDPचं मूल्य तुमचं 1000 आलेलं आहे. आणि GVAचं पण मूल्य किती आलेलं आहे तुमचं, 1000 आलेलं आहे. मग सर मला सांगा, सरकारला काय बोर होत होतं का, टाइमपास करायचा होता का, भाई GDPच घेतला असता, वर्षानुवर्ष आपण GDP वापरतो, काय गरज आहे सर ते फॉरेनच्या गोष्टी पाहून कॉपी मारण्याची. GVA तर तेवढाच आला ना 1000 रुपये, जेवढा GDP आला. मग ह्या भानगडीत सरकार का पडते GVA काढण्याच्या, जेव्हा किती हेडेक आहे. हेडेक म्हणजे काय, पहिले गव्हाचं मोजा, मग पाव तयार होताना त्यात व्हॅल्यू ॲडिशन किती झालं ते मोजा. पावाची किंमत नका मोजू, व्हॅल्यू ॲडिशन 200 झालं ते मोजा. पिझ्झामध्ये किती झालेलं आहे ते मोजा 700 रुपयाचं. मग त्याच्यावरून कॅल्क्युलेट करा. ओ सर GDP किती सुंदर आहे, GDP डायरेक्ट फायनल प्रोडक्ट पाहायचं, किंमत घ्यायची टाकून द्यायची त्याच्यामध्ये, झालं ना. एवढं अवघडात का जाते सरकार, तर त्याच्या मागचं उदात्त म्हणजे हेतू फार सरकारचा उदात्त आहे किंवा चांगला आहे. रिझन असं आहे की आजकाल व्हॅल्यू ॲडिशनला महत्त्व वाढत चाललेलं आहे. तुम्ही पण एवढं म्हणजे आशेनं येऊन आपल्या यूट्यूब चॅनलला का तुम्ही एवढ्या आशेनं येऊन माझे लेक्चर्स पाहता, कारण सागर सर काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करतात. भरपूर पोरं आहेत, त्यांना ऑलरेडी सगळे येतं आहे, तरी ते लेक्चर पाहतात का, कारण नवीन काहीतरी मिळाल, नवीन काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होईल त्याच्यामध्ये. दिवसेंदिवस कशाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे, व्हॅल्यू ॲडिशनचं. सरकारचं म्हणणं काय आहे की आम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोणत्या लेवलला वस्तू आणि सेवांच्या किमती वाढते आहे. सो पाव लेवलला वाढत आहेत, पिझ्झा लेवलला वाढत आहेत, बरोबर. सो ज्या लेवलला वस्तूंच्या किमती, आता गव्हावर तर आम्ही टॅक्स लावू शकत नाही जास्त, गव्हावर टॅक्स लावू शकतो का आम्ही जास्त, नाही लावू शकत जास्त. गहू काय आहे, तुमचं ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट आहे, त्याच्यावर तर सरकारला टॅक्स लावता येत नाही. मग सरकारचं म्हणणं काय आहे की त्याच्यापासून पाव तयार होतो समजा, आणि पाव तयार झाल्यानंतर त्याच्यापासून पिझ्झा तयार होतो. पिझ्झा आहे 1000 रुपयाचा, पण पाव 300 रुपयाचे आहे. जेवढे जास्त पाव तयार होतील तेवढे जास्त पिझ्झा तयार होतील. परंतु प्रॉब्लेम काय आहे की बेकऱ्या कमी आहे. समजा आपल्या देशामध्ये बेकऱ्या कमी आहे. सो बेकरीपासून म्हणजे गव्हापासून पाव जास्त तयार न झाल्यामुळे पिझ्झे जास्त तयार होत नाही आहे. ॲक्च्युली पिझ्झाची डिमांड खूप आहे समजा म्हणू आपण, बरोबर आहे. पिझ्झाचे खूप सारे फॅन फॉलोअर असतात, म्हणजे पिझ्झाची खूप डिमांड आहे. परंतु काय आहे की हे जे सेक्टर आहे पाव बनवणारं ते सध्या घाटत चाललेलं आहे. त्यांना पाव बनवणं परवडत नाही आहे. मग सरकार काय करणार, पावाच्या कंपन्यांना सबसिडी देणार. काय देणार, पावाच्या कंपन्यांना सबसिडी देणार. सरकारच्या लक्षात आलं ना, इथं व्हॅल्यू ॲडिशन कितीचं होते, फक्त 200 रुपयाचं होते, बरोबर. पावाच्या कंपन्या वाढल्या की पाव प्रोडक्शन वाढणार. पाव प्रोडक्शन वाढलं तुमचं पिझ्झा प्रोडक्शन वाढणार.
मग तुमचं जर पिझ्झा प्रोडक्शन वाढलं तर पिझ्झाची किंमत डायरेक्ट 700 रुपयानं वाढायली ना. सरकार काय करणार, ह्याच्यावर टॅक्स लावणार. कशावर, ह्याला सबसिडी देणार, सांगणार लोकांना ह्याचं प्रोडक्शन करा. ह्याच्यामुळं काय होईल, रोजगार वाढेल, बरोबर, लोकांचं उत्पन्न वाढेल, पिझ्झा उत्पन्न घेणाऱ्या लोकांना खायला आवडेल पिझ्झा. पण तो जो 700 रुपये आहेत ती खूप जास्त अमाऊंट आहे. सरकार याच्यावर काय करणार, टॅक्स लावणार, बरोबर, याच्यावर टॅक्स लावणार सरकार. याच्यावर टॅक्स लावल्यामुळं काय होणार, सरकारला पैसा भेटणार आणि त्या टॅक्समधला थोडाफार पैसा काय करायचा, ह्या पावाच्या कंपनीला देऊन टाकायचा सबसिडी म्हणून, जेणेकरून पावाचंही प्रोडक्शन वाढतंय, पिझ्झाचंही प्रोडक्शन वाढतंय आणि पिझ्झाच्या प्रोडक्शनवर सरकारला टॅक्स लावता येतो. म्हणजे जिथून जास्त प्रोडक्शन, जास्त उत्पादन होते तिथं टॅक्स लावायचा, जिथं कमी प्रोडक्शन होते त्यांना सबसिडी द्यायची. म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, सबसिडी घेऊन जास्तीत जास्त पाव तयार केले पाहिजे. हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेत जीव्हीए कॅल्क्युलेट करता. तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेत जीव्हीए कॅल्क्युलेट करता. जीडीपी जर डायरेक्ट कॅल्क्युलेट केला असता पिझ्झाचा तर तुम्हाला कळालंही नसतं कोणत्या लेवलला काय चालू आहे म्हणून सरकार कोणत्या लेवलला काय काय चालू आहे, कुठं व्हॅल्यू ॲडिशन होते, कुठं व्हॅल्यू ॲडिशनला स्कोप आहे, कुठं आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन प्रमोट करायचं आहे, कुठं डिमॉरलाइज करायचं आहे, हे कळण्यासाठी जीव्हीए काढत असते. लक्षात, हे महत्त्व आहे कशाचं, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशनचं. आता आपण नेक्स्ट संकल्पना पाहू, आणखी एक महत्त्वाची संकल्पना. आता तसं जीडीपी आणि जीव्हीएच्या सहसा किमती काय असतात त्या ठिकाणी सारख्याच असतात. सो फायनल प्रोडक्टची घ्या तुम्ही, बरोबर आहे, किंवा जीव्हीएची घ्या. जीडीपी आणि जीव्हीए हा काय असतो त्या ठिकाणी जवळपास सारखाच असतो. त्याच्या किमती काय असतात, जवळपास सारख्या असतात. फक्त जीव्हीए का काढतो, कोणत्या लेवलला व्हॅल्यू ॲडिशन होते, कोणत्या लेवलला होत नाही आहे हे समजण्यासाठी सरकार काय काढते आहे, जीव्हीए. हे आता तुमच्या मनामध्ये क्रिस्टल क्लिअर झालेलं असणार. आता मी तुम्हाला आणखी एक संकल्पना समजावून सांगतो जी फार महत्त्वाची आहे. आता आपल्याला काय करायचे, 3 संकल्पना पाहायची आहे. एक म्हणजे फॅक्टर कॉस्ट, दुसरी आहे बेसिक प्राइस आणि तिसरी आहे मार्केट प्राइस. तिसरी आहे मार्केट प्राइस. फॅक्टर कॉस्ट, बेसिक प्राइस, मार्केट प्राइस. पहा, ह्या 3 संकल्पना आहे. फॅक्टर कॉस्ट, बेसिक प्राइस आणि मार्केट प्राइस. ह्या 3 संकल्पनांबद्दल आपल्याला आता चर्चा करायची आहे. पहा, फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय की कंपनीच्या आतमध्ये, फॅक्टर कॉस्ट नेहमी कुठं काढल्या जाते विद्यार्थी मित्रांनो, कुठं डिसाईड होत असते, तुमच्या कंपनीच्या आतमध्ये. ही कंपनी आहे, त्याच्या आतमध्ये जेव्हा वस्तू असते, समजा एखादी वस्तू आहे, कुठली वस्तू घेता तुम्ही, कुठलीही एखादी वस्तू घ्या. तर वस्तू कुठली घ्यायची तोही मोठा प्रश्न आहे. मोबाईल घ्या, मोबाईल, बरोबर. एखादा मोबाईल आहे, तो मोबाईल समजा 10,000 रुपयाचा आहे. मोबाईल, एक मोबाईल काय आहे तुमचा, समजा 10,000 रुपयाचा मोबाईल आहे. आता हा जो मोबाईल आहे कंपनीत आहे. आता हा मोबाईल तयार करण्यासाठी वेगवेगळे फॅक्टर लागतात. फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल लागतं, बरोबर. मोबाईलचं कवर, मोबाईलमधले आतमधलं जे मदरबोर्ड आहे, मोबाईलची स्क्रीन आहे, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर लेबर लागतात, बरोबर. त्याच्यानंतर जमिनी, म्हणजे हे जी कंपनी आहे ज्या जमिनीवर उभी आहे त्याचं रेंट द्यावं लागते, बरोबर. सो हे काय आहेत, वेगवेगळे फॅक्टर आहेत. रॉ मटेरियल आहे, लेबर आहे, बरोबर. किंवा एखादी कंपनी आहे तुमची, त्या कंपनीकडून लोन घेतलेलं आहे, त्या कंपनीचा स्वतःचा इंटरेस्ट रेट असणार आहे. त्याच्यानंतर भाडं आहे, जमिनीचं भाडं आहे. सो हे सगळे काय आहेत, वेगवेगळे फॅक्टर आहेत. हे फॅक्टर लावल्यानंतर जी किंमत निघते त्याला काय म्हणतात, फॅक्टर कॉस्ट. कंपनीच्या आतमध्ये वस्तू असताना वेगवेगळ्या फॅक्टर लागल्यानंतर जी कॉस्ट निघते त्याला काय म्हणतात, फॅक्टर कॉस्ट. ती फॅक्टर कॉस्ट किती आहे, 10,000 रुपये आहे. किती रुपये आहे, एका मोबाईलची फॅक्टर कॉस्ट 10,000 रुपये आहे. आता परत एकदा बेसिक प्राईसमध्ये आलो आपण. नेक्स्ट संकल्पना आहे तुमची बेसिक प्राईस. याच्यामध्ये पण वस्तू काय आहे, तुमची मोबाईल कंपनीच्या आतमध्येच आहे, पण ती वस्तू आता 12,000 रुपयाची झालेली आहे. कशामुळं ते सांगतो तुम्हाला. आता हिला जे वेगवेगळे फॅक्टर लागत होते ते फॅक्टर आपण ॲड केले. रेंट लागत होतं किंवा रॉ मटेरियल, रेंट, त्याच्यानंतर तुमचं त्याच्यावर लेबर वेगवेगळे चार्जेस द्यावं लागले, इंटरेस्ट द्यावं लागला. असं सगळं चेक करून त्याची मोबाईलची किंमत 10,000 रुपयाचा एक मोबाईल बनत होती. आता मोबाईल परत कंपनीच्या आतमध्ये आहे, बाहेर आलेला नाही आहे. पण याच्याशिवाय सरकार काय करत असते, हे तयार करण्यासाठी, वस्तू तयार करण्यासाठी उत्पादन शुल्क लावत असते, प्रोडक्शन टॅक्स लावत असते. म्हणजे बेसिक प्राईस काढत असताना काय विचारात घ्यावं लागते, वस्तू ही कंपनीच्या आतमध्ये आहे, बाहेर आलेली नाही, पण कंपनीच्या आतमध्ये असताना
ती वस्तू म्हणजे ती कंपनी जेव्हा स्थापन होते, सरकार काही असे शुल्क असतात सरकार जे कंपनीवर लावतात. सरकारला काही घेणं देणं नसते की तुमचा जॉब काय आहे, तुम्ही कशाचं प्रोडक्शन करतात. त्या कंपनीचं कोणती कंपनी असू द्या, तुम्ही कशाचं उत्पादन करा, तुमच्यावर सरकार उत्पादन शुल्क लावते. म्हणजे कसं की कंपनीच्या आतमध्येच मोबाईल आहे, फक्त काय होते आहे त्याच्यावर जी तिची फॅक्टर कॉस्ट आहे, ती फॅक्टर कॉस्ट तर ती मोबाईलची आहेच आहे. प्लस सरकार काय करते आहे त्याच्यावर वेगवेगळे प्रोडक्शन टॅक्सेस लावत आहे. काय काय लावते आहे त्याच्यावर प्रोडक्शन टॅक्सेस लावते आहे. प्रोडक्शन टॅक्सेस कोणकोणते असतात विद्यार्थी मित्रांनो ते समजावून घ्या. फॉर एक्झाम्पल, ती जी कंपनी आहे त्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. ती जी कंपनी आहे तिला काय भरावं लागते, स्टॅम्प ड्युटी. कोणतीही कंपनी असू द्या, मोबाईलची असू द्या, कॅमेऱ्याची असू द्या, का आणखी एखाद्या मोबाईलच्या स्टँडची, पंख्याची, एसीची, कोणतीही कंपनी असू द्या, त्यांना काय करावं लागते, त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरावं लागते. त्याच्यानंतर कंपनी उभी आहे, जमीन शुल्क भरावं लागते. त्यानंतर व्यवसाय कर भरावा लागतो. आता मी व्यवसाय कर भरतो, चहाच्या टपरीवाला पण व्यवसाय कर भरतो, 2,500 रुपये भरावा लागतो. महाराष्ट्र सरकार तो लावत असतो, त्याला व्यवसाय कर म्हणतात. म्हणजे त्यानंतर मी इथं महापालिकेला जमीन शुल्क किंवा हॉल जर रेंटनं घेतलेला आहे मी, त्याच्यासाठी महापालिकेला 52% जवळपास ते काय करते आहे माझ्याकडून, त्या ठिकाणी टॅक्स वसूल करते आहे ह्या हॉलचा. सो या हॉलमध्ये मी काय करतो याच्याशी काही एक घेणं देणं नाही आहे महापालिकेला. मी कोणता बिझनेस चालवतो, कशाचं प्रोडक्शन करतो, ह्या जागा घेतली आहे ना तुम्ही रेडनी, 52% टॅक्स भरायचा. सो मला 52% टॅक्स महापालिकेत भरावा लागतो. तसं कंपनीच्या प्रोडक्ट काय आहे याचा विचार न करता प्रोडक्शनवर जे टॅक्सेस लागतात, म्हणजे प्रोडक्शनवर कोणकोणते, स्टॅम्प ड्युटी लागते, जमीन शुल्क लागते, त्यानंतर व्यवसाय कर भरावा लागतो, हे असे जे वेगवेगळे कर आहेत त्या करांना काय म्हणतात, प्रोडक्शन टॅक्सेस म्हणतात. सो ते प्रोडक्शन टॅक्सेस मग ॲड होतात त्याच्यामध्ये. जेव्हा बेसिक प्राईस विचारात घेतो तेव्हा त्या फॅक्टर कॉस्टमध्ये काय काय ॲड होणार, प्रोडक्शन टॅक्सेस जर वाढले तर किमती पण वाढतील ना. मला सांगा महापालिके म्हटली की नाही 100% भरावा लागणार, मला जर माझ्याकडून जास्त जर त्या ठिकाणी टॅक्स घ्यायला लागले, मी फीजमध्ये वाढ करतो. ते तसंच आहे ना. या ठिकाणी मोबाईल जर 10,000 रुपयाचा आहे तर तो ॲटोमॅटिक कितीचा होऊन जाईल, 12,000चा, कारण त्याच्यावर प्रोडक्शन टॅक्सेस लावलेले आहे. ऑन द अदर हँड सरकार काय करते आहे, प्रोडक्शन वाढावं म्हणून सबसिडी पण देते. मग सबसिडी दिली की वस्तूच्या किमती काय होतात, कमी, म्हणून सबसिडी काय करावं लागेल, त्याच्यातून वजा करावी लागेल. सबसिडी काय करावं लागेल, वजा करावी लागेल. मग बघा बेसिक प्राईस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये फॅक्टर लागून तयार झालेली जी आहे वस्तू, सो त्याला फॅक्टर कॉस्ट म्हणतात. त्याच्यामध्ये जे प्रोडक्शन आहे, उत्पादन शुल्क, वस्तू कोणती आहे काही एक घेणं देणं नाही आहे, उत्पादनावरच मुळात त्या जागेवर स्टॅम्प ड्युटी, हे ते व्यवसाय शुल्क वगैरे वगैरे, व्यवसाय कर ज्याला म्हणतो, हे सगळे कर भरावे लागतात. त्याला आपण प्रोडक्शन टॅक्सेस म्हणतो. सबसिडी दिली तर ती वजा करून टाकायची. अशा प्रकारे तुम्हाला काय मिळते, बेसिक प्राईस मिळते. फॅक्टर कॉस्ट, फॅक्टर कोणकोणते लागले, बेसिक प्राईस, प्रोडक्शन टॅक्सेस ॲड करायचे फॅक्टर कॉस्टमध्ये आणि सबसिडी वजा करून टाकायची. तिसरं, आता ही जेव्हा वस्तू मार्केटमध्ये येते, आता कंपनीच्या काय झालेली आहे, बाहेर आलेली आहे, ती कुठं आलेली आहे, सध्या मार्केटमध्ये आलेली आहे. आता वस्तू जर मार्केटमध्ये आली की त्याच्यावर काय होतात, त्या वस्तूवर कर लागायला सुरुवात होतात. कोणकोणते कर लागतात व वस्तूवर, सो सेवा कर लागू शकतो, त्याच्यानंतर विक्री कर लागतो त्या वस्तूवर, त्याच्यानंतर त्या वस्तूवर GST लागतो. आजकाल GST आलेला आहे, बाकीचे कर सगळे इलिमिनेट करून टाकले, एकच GST लावतो आपण. सो हे कशावर लागलेलं आहे, उत्पादनावर लागला नाही कंपनीवर, त्याच्या कशावर लागलेला आहे, ती वस्तू मार्केटमध्ये आल्यामुळे त्याच्यावर कर लागलेला आहे. म्हणजे तो कोणता कर आहे, सो तिच्या उत्पादनावर नसून त्या वस्तूवर कर लागला, म्हणजे तो प्रोडक्ट टॅक्स आहे, प्रोडक्टवर लागला. मग मार्केट प्राईसचा फॉर्म्युला काय असेल, बेसिक प्राईस, बरोबर. ह्या बेसिक प्राईस प्लस त्याच्यावर काय लागतील तुमचे प्रोडक्ट टॅक्सेस, काय लागतील तुमचे प्रोडक्ट टॅक्सेस, वजा जर सरकार जर त्या वस्तूवर, एखादी चांगली वस्तू आहे समजा, हा डिजिटल बोर्ड आहे, शिक्षणासाठी वापरतो, सरकार सबसिडी देते त्याच्यावर, तशी काही दिलेली नाही आहे आणखी, पण चांगली गोष्ट आहे जर समजा त्याच्यावर GDP हे देत असेल, कारण शिक्षणासाठी आवश्यक आहे ना ती गोष्ट. आणि जी गोष्ट हार्मफुल आहे, सिगरेट आहे, दारू आहे, त्याच्यावर जास्त कर लावल्या जातात, पण ते कोणते कर असतात, प्रोडक्ट टॅक्सेस असतात. चांगली वस्तू असेल तर सबसिडी देते, सबसिडी दिली की मार्केट प्राईस काय होईल, कमी होईल. मार्केट प्राईस काय होईल, समजा हा पॅनेल आहे 4 लाखाचा आणि सरकारने 2 लाख सबसिडीत देऊन टाकली, मला किती रुपयात विकल कंपनीवाला, सरकारकडून 2 लाख घेईल सबसिडी म्हणून आणि मला 2 लाखातच विकल. त्याला 4 लाख मिळाले, मला 2 लाखात वस्तू मिळाली, सरकारने 2 लाख पे केले. चांगलं काम आहे, सागर सर शिक्षण देत आहेत लेकरांना. सो त्या पद्धतीनं, सो याला काय म्हणतो आपण, प्रोडक्ट टॅक्सेस म्हणतो. आलं लक्षात. सो कोणाचा फॉर्म्युला आहे तो मार्केट प्राईसचा, बघून घ्या एकदा. ह्या 3 टर्मिनॉलॉजी आहेत. आलं लक्षात. सो फॅक्टर कॉस्ट, बेसिक प्राईस आणि मार्केट प्राईस. मार्केट प्राईस म्हणजे काय, बेसिक प्राईस प्लस त्याच्यावर काय येणार, प्रोडक्ट टॅक्सेस, वजा काय येणार, सबसिडी येणार.
बरोबर. हा काय आहे, मार्केट प्राईसचा फॉर्म्युला आहे. बेसिक प्राईसमध्ये टॅक्सेस. प्लस का केलं टॅक्सेस विद्यार्थी मित्रांनो, कारण मार्केट प्राईस वाढते ना टॅक्सेस वाढल्यानंतर, बरोबर. माझ्यावर सरकारने टॅक्स लावला की फीस पण वाढणार, तशा पद्धतीनं हे आहे. आलं लक्षामध्ये. आता आपण इकडे येऊ. पहा, इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे. एवढं मी का केलेलं आहे, कारण यावर्षी काय झालेलं आहे, जो तुमचा हे आला स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटचा तो जो सर्वे आलेला आहे, आता जे थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला तो दाखवला होता, त्याचं कव्हर पेज दाखवलं होतं नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसचं, हे जे आलेली आहे प्रेस नोट, त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी जीवीए मोजताना बेसिक प्राईजला मोजलेलं आहे. कशाला मोजलेला आहे, बेसिक प्राईजला मोजलेला आहे. आणि जीडीपी काय करतो आपण, मार्केट प्राईजला मोजतो. जीडीपी काय करतो आपण, मार्केट प्राईजला मोजतो. पण सरकारने जीवीए कशाला मोजलेला आहे, बेसिक प्राईजला मोजलेला आहे. आणि आपण जीडीपी कशाला मोजतो, मार्केट प्राईजला मोजतो. हे बघा, मग मार्केट प्राईज इज इक्वल टू काय असते, बेसिक प्राईज प्लस प्रोडक्ट टॅक्सेस. प्रोडक्ट टॅक्सेस किंवा त्याला अप्रत्यक्ष कर म्हटलो मी ओव्हरऑल, त्याला आपण काय म्हणणार, प्रोडक्ट टॅक्सेस. बेसिक प्राईस प्लस प्रोडक्ट टॅक्सेस. थोड्या वेळापूर्वीच पाहिलं, मार्केट प्राईस इज इक्वल टू बेसिक प्राईस, इथं बीपी लिहिलेलं आहे, बेसिक प्राईस प्लस प्रोडक्ट टॅक्सेस मायनस सबसिडी. मायनस काय केलेलं आहे, सबसिडी. हा काय आहे, जीडीपी ॲट मार्केट प्राईस काढण्याचा फॉर्म्युला आहे. जीडीपी ॲट मार्केट प्राईस काढण्याचा फॉर्म्युला आहे. आलं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला हे अशा पद्धतीनं येतं लक्षात. सो इथं चुकून जीएव्ही झालंय, याला ॲक्च्युली काय पाहिजे, हे जीव्हीए पाहिजे. सो जीव्हीए बेसिक प्राईस. जीव्हीए आणि जीडीपीची किंमत जवळपास काय असते विद्यार्थी मित्रांनो, सारखीच असते. पण जर तुम्ही जीव्हीए ॲट बेसिक प्राईस मोजत असाल तर तो कमीच भरतो. म्हणून तुम्ही जर इथं व्यवस्थित पाहिलं, हे जे आकडे होते, आता तुमचं कन्फ्युजन दूर होईल. हे बघा, इथं काय गडबड झालेली आहे पहा. इथं काय मोजलेलं आहे सरकारने, जीव्हीए ॲट बेसिक प्राईस मोजलेला आहे. तो किती भरलेला आहे, 124 लाख कोटी. किती भरलेला आहे, 124 लाख कोटी. आणि जेव्हा जीडीपी मोजला सरकारने, तेव्हा जीडीपी 135 लाख कोटी. अहो सागर सर, तुम्ही तर म्हटले होते जीव्हीए आणि जीडीपी तर सारखाच असतो. मात्र इथं जीव्हीए ॲट बेसिक प्राईस मोजलेला आहे, ज्यामध्ये टॅक्सेस ॲड आहेत का, नाही. त्याच्यात जेव्हा तुम्ही हे नेट टॅक्सेस ॲड कराल, नेट टॅक्सेस म्हणजे टॅक्सेस मायनस सबसिडी, त्याला नेट टॅक्सेस म्हणतात. नेट टॅक्सेस किती आहे, 10 लाख कोटी आहे. किती आहे, 10 लाख कोटी. मग करा याच्यामध्ये ॲड 10 लाख कोटी. 124 पॉईंट समथिंग जे आहे, 124 लाखात 10 लाख कोटी ॲड केला तर ते 135 लाख कोटीच्या जवळपास होतं आहे. सो आता बरोबर येत आहे की नाही आकडा. म्हणजे हे बेसिक प्राईज आहे आणि हे काय आहे, जीडीपी हा मार्केट प्राईज असल्यामुळं तो काय आहे, जास्त आहे. मगाशीचा फॉर्म्युला इनडायरेक्ट टॅक्सेस आहे, त्याला फक्त टॅक्स लिहितो मी, बरोबर. आता जीडीपी काय असतो, मार्केट प्राइस असतो. मगाशीच पाहिलेलं आहे आपण, अंतिम बाजार मूल्य म्हणजे मार्केट प्राइस. ती किती आलेली आहे, 135 लाख कोटी म्हणू आपण त्याला. 135 लाख कोटी इज इक्वल टू जीव्हीए ॲट बेसिक प्राइस किती आहे, हे बघा 124.5 म्हणू आपण त्याला. 124.5 लाख कोटी. आता टॅक्स मायनस सबसिडी म्हणजे याला नेट टॅक्सेस म्हणतात. टॅक्स मायनस सबसिडी म्हणजे याला नेट टॅक्सेस म्हणतात. ते किती आहे, 10.5 आहे. म्हणजे हे प्लस 10.5 लाख कोटी. पहा बरं, हे येते की नाही बरोबर, हे एवढा आकडा येते की नाही. सो 124.5 प्लस 10.5 135 लाख कोटी आलं की नाही जीडीपी. सो हे असं गणित बसतंय त्याचं. सो हे एवढं समजावून सांगण्यासाठी तुम्हाला पूर्ण पुराण समजावून सांगावं लागले की ही व्हॅल्यू कशी आलेली आहे. तसं जीडीपी आणि जीव्हीए सारखाच असतो, फक्त जीडीपी मार्केट प्राइसला मोजलेला आहे सरकारने, जीव्हीए बेसिक प्राइसला मोजल्यामुळे एवढं सगळं महाभारत आपल्याला घडवावं लागलेलं आहे आता थोड्या वेळापूर्वी. आलं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला, सोपं आहे, काय अवघड नाही आहे. आता आपण काय करूया, शेवटी जाता जाता पटापट आकडे पाहून घेऊया मस्तपैकी. सगळ्या कन्सेप्ट आता तुमच्या क्लिअर झाल्या असणार. बघा, हे सगळं विदर्भ आय एस अकॅडमीच्या डिझायनिंग टीमनं तयार केलेलं आहे. टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल. हे कुठून उचललेलं नाही आहे आपण, हे स्वतः तयार केलेलं आहे. रिअल जीडीपी मोजताना कोणता जीडीपी मोजतो आपण पाहिलेला आहे नेहमी, नॉमिनल मोजत नाही सरकार. काय मोजत असते, रिअल जीडीपी. पहा आता हे क्वार्टर 1 म्हणजे काय, हे क्वार्टर वेगळी, ती क्वार्टर वेगळी बरं का. क्वार्टर म्हणजे इथं काय येत असते की आपण वर्षाचे 4 भाग पाडतो, 12 महिने एका वर्षात असतात, तर 3-3 महिन्याचा जीडीपी म्हणजे क्वार्टर म्हणतात, 3-3 महिन्याचा. इथं कधीपासून सुरू होते आपलं आर्थिक वर्ष, 1 एप्रिल. एप्रिल, मे, जून,
म्हणजे क्वार्टर 1 जून झालं, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर क्वार्टर 2, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर क्वार्टर 3, बरोबर, आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च क्वार्टर 4, आणि मग नवीन आर्थिक वर्ष परत एप्रिल, मे, जून. एप्रिल तुमचं काय येणार त्याच्यामध्ये, एप्रिल मार्च, एप्रिल, मे, एप्रिल, मे, जून इथपासून येणार तुमचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, परत एप्रिलपासून सुरू. असे 3-3 महिन्याचा काय असते विद्यार्थी मित्रांनो, एक क्वार्टर असतो. सो पहिल्या 3 महिन्यामध्ये GDP लेच घसरला होता आपला 24.4, पण मधात काय केलं होतं सरकारने, अनलॉक केलं. त्याच्यामुळे आपला GDP हळूहळू काय झाला, त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली. -24 वरून तो कितीवर आला, -7.4. नंतर क्वार्टर 3 मध्ये आणखी वाढला अनलॉक केल्यामुळं, आणि रिसेंटमध्ये काय झालेला आहे, तो आणखी वाढलेला आहे. असं म्हणतात नेक्स्ट इयरमध्ये तो चांगल्या पद्धतीनं ग्रोअप करेल. तर हे आकडे तुम्हाला परीक्षेमध्ये 0.5, 1.6 मोस्ट ऑथेंटिक, तसं याचे पायचार्ट दिलेले नाही आहे. मी तुम्हाला समजावं म्हणून मी त्या ठिकाणी पायचार्ट काय केलेले आहे, बनवून तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे, जेणेकरून एक्झामच्या दृष्टीनं पायचार्टचं आकलन काय होते, सोपं होते. म्हणून मी तुम्हाला स्वतःकडून हे पायचार्ट बनवून दाखवलेले आहे, जेणेकरून एक्झाममध्ये तुमचं चुकलं नाही पाहिजे. सो -24.4, -7.4, आणि यांचं ओव्हरऑल जर काढलं तर तो किती आहे, -7.3 वर्षभराचं, जे आत्ता आयोगाने आत्ता काय केलेलं आहे, त्या स्टॅटिस्टिकल ऑफिसने पब्लिश केलेलं आहे ओव्हरऑल. आलं लक्षात. आता पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर कोणते सेक्टर आहे ज्यांनी अर्थव्यवस्थेला तारलं आणि कोणते सेक्टर आहे ज्याला फटका बसलेला आहे. ॲग्रिकल्चर हे जे सेक्टर आहे यांनी अर्थव्यवस्थेला तारलं 3.6. म्हणून पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये पण वस्तू आणि याचे जे भाव आहे, शेतकरी जे शेतकी वस्तू आहे, भाजीपाला म्हणा किंवा गहू धान्य म्हणा, त्याचे भाव वाढले नाही. कारण काय होतं, प्रोडक्शन हे दरवर्षीपेक्षा जास्त झालेलं आहे उलट. म्हणजे एकीकडे कोविड चालू असताना वस्तू आणि शेतकीच्या ज्या वस्तू आहेत, शेती म्हणा, पशुपालन, वने म्हणा, मत्स्य म्हणा, ह्यांचं उत्पादन सुरळीत चालू होतं. शेती क्षेत्र हे खूप चांगलं, म्हणजे 19-20 हे वर्ष शेती क्षेत्रासाठी चांगलं. फक्त एका गोष्टीला फटका बसला. गंमत पहा, शेती क्षेत्राला फटका बसण्याचे दुष्परिणाम पहा. एकच असं पीक आहे ज्याला जबरदस्त फटका बसला यावर्षी. आता ह्या विदर्भामध्ये ते पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते, म्हणून ते मला व्यवस्थित म्हणजे माहीत आहे त्याच्याबद्दल. सो ते म्हणजे सोयाबीन. तुम्हाला माहीत आहे यावर्षी सोयाबीनच्या बाबतीत काय झालेलं आहे, एकतर मधात गारपीट झाली, पूर आला होता, त्यात पीक सडून गेले लोकांचे पाण्याखाली गेल्यामुळं. तुमच्यातले पण काही लोक आहे त्या गोष्टीमुळे त्रस्त असणार. आणि आमच्या इथं म्हणजे मी जिथं अमरावतीत राहतो, आमच्या मामाच्या गावाला जाताना सगळे सोयाबीनचे शेतं लागतात. म्हणजे सो त्या मामाच्या गावाला जाताना सगळे शेतं पिवळे पडले होते, पिवळे. त्याला येल्लो मोझॅईक म्हणतात, व्हायरस आहे तो येल्लो मोझॅईक नावाचा. तो डिसीज झाला होता, त्यामुळं सोयाबीन खराब झाले लोकांचे. त्याच्यामुळं पहा तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत दुप्पट. 90 रुपये सोयाबीन तेलाचं पाकिट होतं, डायरेक्ट 180 वर गेलेलं आहे. आता असं वाटायला लागलं शेंगदाणा फल्ली तेल म्हणतात, म्हणजे त्याला ते स्वस्त परवडलं आपल्याला, पण हे जे आहे तुमचं सोयाबीनचं तेल ते परवडत नाही आहे. जवसाचं खाल्लेलं परवडतं 210-220 रुपये किलोला, किंवा पॉकेट आहे त्याचं, जवसाचं तेल खायला परवडतंय. पण हे तेलाच्या किमती का वाढल्या पहा. म्हणजे एका गोष्टीला फक्त शेतीतला फटका बसला तर पूर्ण शेती. आता इथून पुढं काय होणार आहे, शेतीच्या किमती काय होणार आहे, शेतीच्या वस्तूच्या किमती वाढणार आहे, कारण प्रोडक्शनला फटका बसल्यामुळं. पण 20-21 या वर्षामध्ये शेतीचं प्रोडक्शन चांगलं राहिलं. शेती क्षेत्र आणि दुसरं म्हणजे एकूण सेवा क्षेत्र, ह्या 2 क्षेत्रांनी काय केलेलं, भारताच्या अर्थव्यवस्थेला तारलेलं आहे. कारण सेवा क्षेत्र पण पॉझिटिव्हमध्ये होतं 6.7%. हे कशामुळं, त्याचं उत्तर तुम्ही सांगू शकता. सो ते म्हणजे कोणतं होतं, त्याचं उत्तर असं आहे की सेवा क्षेत्र वर्क फ्रॉम होम सुरू केली होती कन्सेप्ट, त्याच्यामुळं सेवा क्षेत्राला तेवढा फटका बसला नाही. आता त्याचं बेस्ट एक्झाम्पल आमच्या सोसायटीमध्ये पहा. जे लोक शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे 100-100, 150-150 एकर जमिनी आहेत, आमच्या सोसायटीमध्ये असे काही सधन शेतकरी राहतात, त्याला पॉलिटिकल फार्मर म्हणतात. म्हणजे हे जे पॉलिटिकल फार्मर्स आहेत ते रोज कामाला जायचे, यायचे, सांगायचे शेतात हे केलं ते केलं, ह्यावेळेस हे घेतलं ते घेतलं, त्यांच्या गप्पा. आता सोसायटीतले जेव्हा म्हणजे सोसायटीतले लोक एकमेकाला भेटतात, त्यानंतर मग जेव्हा सर्व्हिसमध्ये जे लोक असायचे, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये म्हणा, मी सर्व्हिस क्षेत्रामध्ये आहे, काही डॉक्टर्स असायचे, ते म्हणायचे आमचे व्यवस्थित चालू आहे. फटका कोणत्या लोकांना बसले, जे बिचारे ज्यांचे दुकानं होते, ज्यांचे हॉटेल्स होते, ज्यांचे ह्या MIDCमध्ये मोठे मोठे बिझनेस आहे, त्या बिचाऱ्या सगळ्यांना. म्हणजे एक तर आहे आमचे देशमुख साहेब, ते काय करतात त्या ठिकाणी फ्रॉक जे म्हणतात ना, लेकरांचे कपडे म्हणतो आपण त्याला. सो ते फ्रॉक वगैरे बनवणे, छोट्या लेकरांचे कपडे, त्याची इंडस्ट्री आहे त्यांच्याकडे MIDCमध्ये. सो ते बिलकुल घाट्यात गेले म्हणजे 2 वर्षामध्ये.
येतं लक्षात. जे प्रोडक्शन सेक्टर आहे हे जर पाहिलं तुम्ही, ते प्रोडक्शन सेक्टर पूर्ण खड्ड्यात गेलेलं आहे. उत्पादन क्षेत्र -8.5. बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे, कारण मजूर घरी चाललेले गेलेले होते. मजूर घरी गेल्यामुळं बांधकाम क्षेत्राला काय झाला, फटका बसला. हॉटेल व्यापार तर बंदच होते, वाहतूक दळणवळणीला फटका बसला. वित्त, रिअल इस्टेट, प्रोफेशनल सर्व्हिस ह्या सगळ्या गोष्टीला काय झालेला आहे, फटका. सर्वात मोठा फटका हॉटेल, व्यापार, वाहतूक, दळणवळण ह्या सगळ्यांना काय झालेला आहे, -18.2% एवढा फटका बसलेला आहे. ह्या सगळ्यामध्ये फक्त शेती, वने, मत्स्य आणि एकूण सेवा क्षेत्र. आता हे पण एक लक्षात घ्या बरं का, तुमचा जो इकॉनॉमिकल आलेला आहे, ते स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटची जी प्रेस नोट आलेली आहे त्याच्यामध्ये हे एकूण सेवा क्षेत्र दिलेलं नाही आहे. मी अभ्यास करून त्याच्यात ॲड केलं. त्यांनी ॲड करायला पाहिजे होतं सेवा क्षेत्र, पण त्यांनी ॲड केलेलं नाही आहे. मी तुम्हाला हे ॲड करून सांगतोय त्याच्यामध्ये, म्हणजे त्या डाटापेक्षा अपडेटेड डाटा तुम्हाला देतोय की सेवा क्षेत्राला भारताला काय झालेलं आहे, भारत प्रॉफिटमध्ये राहिला आहे, हे लक्षात ठेवा. बाकी सगळे निगेटिव्हमध्ये आहे. पुढे जाऊया आपण. आता भारत जो आहे हा काय आहे, त्या ठिकाणी 6वा देश आहे जगामध्ये जीडीपीच्या बाबतीमध्ये. तर हे पण पाठ करा बरं का, भारताचा जीडीपी किती आहे. जर भारताचा जीडीपी तुम्हाला रुपयात विचारला, रुपयात, तर किती आहे तो, 135 लाख कोटी. 135 लाख कोटी. 145 होता तो, आता 135 लाख कोटी झालाय. पण तुम्हाला परीक्षेत सहसा ते काय करतात, बिलियन किंवा ट्रिलियनमध्ये देतात. जर बिलियन विचारलं तर तो आहे 2833 बिलियन. हे आकडा काय आहे, बिलियनमध्ये आहे, बिलियन डॉलर्समध्ये. आणि तुम्हाला विचारलं ट्रिलियनमध्ये तर काय म्हणणार तुम्ही, $2.8, 3 शून्यानं मागे यायचं, 2.8 ट्रिलियन. बिलियन म्हटलं $2833 बिलियन डॉलर. आलं लक्षामध्ये, कळालं. जगात 6वा नंबर लागतो. पहा, हे अपडेटेड डाटा आहे बरं का, लक्षात ठेवा. पुस्तकापेक्षा अपडेटेड आहे हा. अमेरिका जगात 1 नंबरला आहे, 21 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे, 21.5 ट्रिलियनची. 2 नंबरला चायना आहे, 14.5 ट्रिलियनची त्यांची इकॉनॉमी आहे. त्यानंतर 3 नंबरला जपान आहे, 5 ट्रिलियनची त्यांची इकॉनॉमी आहे. 4 नंबरला जर्मनी आहे, 3.8 ट्रिलियनची इकॉनॉमी. त्यानंतर UK आहे. ॲक्च्युली भारत 5व्या नंबरला होता बरं का. UKला मागं टाकलं होतं आपण, पण परत UKने भारताला मागं टाकलं, पण ते थोडक्यात मागं टाकलं. 2871, आपण 2833 आहे. थोडक्यात काय झालेलं आहे, UK पुढे गेला. पण असं अपेक्षा करू आपण परत UKला मागं टाकू आणि 5व्या नंबरवर येऊन जाऊ. पण सध्या तरी लक्षात ठेवा, 2021 डाटा कधीचा पाहतोय आपण, 2020-21चा डाटा पाहतोय. 2021 मध्ये जर विचारलं भारताचा रँक जगात कितवा आहे जीडीपीच्या बाबतीत, 6वा आहे. होप सो पुढच्या वर्षात आपण UKला मागं टाकू. फ्रान्सला मागं टाकलेलं आहे भारताने, भारताच्या मागस. म्हणजे याच्यानंतर जी तुमची 7व्या नंबरची इकॉनॉमी आहे ती फ्रान्सची आहे. फ्रान्सला मागं टाकलं आपण केव्हाच. आता UKला आपल्याला गाठायचं. ॲक्च्युली UKला मागं टाकलं होतं. 1920 मध्ये UKला मागं टाकून आपण 5व्या नंबरची इकॉनॉमी बनलो होतो. आता कितीवर फेकल्या गेलेलो आहे, 6व्या नंबरला फेकल्या गेलेलो आहे. बरोबर. चला पुढे जाऊया आपण. आता भरपूर लोक कंपॅरिझन करतात की सर भारताचाच ग्रोथ रेट कमी झाला, जगातला सगळ्यांचाच ग्रोथ रेट कमी झाला, कसं झाला. तर आपण काय करूया, जगातली 6व्या नंबरची इकॉनॉमी आहे, तर आपण अशाच देशाचे कंपॅरिझन घेतले. ते पाकिस्तान, बांगलादेश ह्याचं कंपॅरिझन आपण घेतलेलं नाही आहे. आपण अशाच देशांसोबत कंपेअर करू जे त्या ठिकाणी आपल्या पुढं आहे. तर लक्षात ठेवा, सर्वात यावर्षी ग्रोथ रेट जर कोणाचा डाऊन झाला असेल तर तो ब्रिटनचा झाला आहे. म्हणून ब्रिटनला मागं टाकणार पुढच्या वर्षी आपण. सो -9.76 हा त्याचा काय होता ग्रोथ रेट, म्हणजे जबर फटका बसलेला आहे. 2 नंबरला भारत आहे, म्हणजे ग्रोथ रेटच्या बाबतीमध्ये, फॉलच्या बाबतीमध्ये -7.3. 3 नंबरला जर्मनीचा फॉल झालेला आहे, -5 म्हणावं लागेल आपल्याला, जवळपास 4.9 आहे. -3.9 अमेरिकेचा आहे. मात्र चीन आणि जपान हे पॉझिटिव्हमध्ये आहे, म्हणजे त्यांचा ग्रोथ रेट हा निगेटिव्हमध्ये नसून काय आहे, पॉझिटिव्हमध्ये आहे. चीन जिथून ह्या कोविड-19ची सुरुवात झाली तो देश 2.3% काय आहे त्या ठिकाणी, त्याचा ग्रोथ रेट 2.3% आहे, म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था डेव्हलप होते आहे. आणि जपान पण 3.25 हा त्यांचा काय आहे त्या ठिकाणी ग्रोथ रेट. म्हणजे ते पहिले 6 देश पाहिले आपण जगामधले, त्या 6 देशामध्ये 4 देशाच्या इकॉनॉमी ह्या काय होत चाललेल्या आहेत निगेटिव्हमध्ये, पण 2 देशाच्या इकॉनॉमी पॉझिटिव्हमध्ये आहे, चीन आणि जपानची. सर्वात खड्ड्यात गेली ब्रिटनची, त्यानंतर भारत 2 नंबरला आहे, 3 नंबरला जर्मनी, 4 नंबरला अमेरिका, त्यानंतर 5 नंबरला चीन आणि जपान. इव्हन पाकिस्तानची पण अर्थव्यवस्था, तसं आपण म्हटलं होतं नाही घ्यायचं पाकिस्तानचं, पण लक्षात असू द्या 1.5% आहे. पाकिस्तान पॉझिटिव्हमध्ये आहे. म्हणजे सहसा काही लोक म्हणतात नाही ना आम्हाला पाकिस्तानशीच कंपेअर करायचं आहे, तर पाकिस्तान पण आपल्या पुढं आहे 1.5%. आलं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला. सो हा होता वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या देशाचे ग्रोथ रेट. सो हा पाय चार्ट म्हणजे त्या डाटावरून, म्हणजे तसा डाटा वाचायला अवघड जातो, त्या डाटावरून तयार केलेले काय आहेत हे वेगवेगळे पाय चार्ट आहेत.
आय होप सो तुम्हाला आज जे काही समजावून सांगितलं किंवा जो फॅक्च्युअल डाटा तुम्हाला सांगितला आणि कन्सेप्च्युअल डाटा तो तुम्हाला व्यवस्थित कळालेला असेल. तुम्हाला जर हे लेक्चर आजचं आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा. म्हणजे तुमच्यासाठी छान छान असे आपल्याला लेक्चर्स बनवता आले पाहिजे जे एकदम स्टुडंट फ्रेंडली आहे. सो नक्की भेटू आपण काही दिवसामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.